पुन्हा एकदा प्रभूला धन्यवाद देतो. देवाच्या संगती, त्याच्या सहवासामध्ये देवापासून शिकण्यासाठी पवित्र आत्म्याचं मार्गदर्शन आवश्यक आहे. मंडळी, चर्च, त्याची स्थापना, त्याचा उद्देश आणि त्यामध्ये आमची असणारी भूमिका. बऱ्याच वेळा जेव्हा चर्च म्हणून आम्ही पाहत असतो त्यावेळेस मला असं वाटतं की एक ख्रिस्ती पद्धती, जीवन जगण्याची एक पद्धती, जसं अनेक धर्माला एकत्र येण्यासाठी असणारं ठिकाण, वेगवेगळ्या धर्माचे वेगवेगळ्या ठिकाणामध्ये लोक एकत्र येतात आणि ती आपली जीवनशैली आत्मसात करून त्या पद्धतीने त्यांचं धार्मिक जीवन व्यतीत करण्याचा प्रयत्न करतात. परंतु प्रभू येशू ख्रिस्त या पृथ्वीतलावर येत आल्यानंतर त्यानं चर्चची संकल्पनाच मोडून टाकली. बांधलेलं सुंदर मंदिर जे शलोमोनानं मोठ्या कष्टानं परमेश्वरानं स्वतः दर्शन देऊन दाविदाच्या हातातलं मंदिर बांधण्याचा हक्क, त्याचा अधिकार, सगळ्या गोष्टीची त्यांनी जुळवाजुळव केली. पण प्रभू त्याला म्हटला तू मंदिर बांधायचं नाही. आणि शलोमोन जो ज्ञानी व्यक्ती, त्या व्यक्तीला त्यानं मंदिर बांधायला सांगितलं. आणि येशू ख्रिस्त आल्यावरती तो म्हणतो हे मंदिर मला पाडून टाकायचं. अधिकार दिला आणि येशूनं तो अधिकार काढला आणि तो म्हटला हे मंदिर मी पाडून 3 दिवसामध्ये उभं करणार आहे. असं काय घडलं की देवाला आपली योजना बदलावी लागली? असं काय घडलं? बांधलेलं एवढं सुंदर मंदिर आणि तो म्हणतो की हे उद्ध्वस्त व्हायला पाहिजे. मग येशू ख्रिस्त तिथे येऊन त्याने असे कोणते सिद्धांत मांडले आणि आज ते लागू होतात का? तेव्हा मंदिर पाडलं, आजही मंदिर अस्तित्वात आहे. ते बांधलेलं मंदिर जे प्रभूनं प्रेरणा देऊन शलोमोनाकडनं बांधून घेतलं ते मंदिर पाडतो. मग आमच्या मंदिराचं काय? फार मोठा प्रश्न आहे. ज्याच्यावर भिस्त ठेवून, ज्याच्यासाठी प्रत्येक शब्दातवारी, प्रत्येक रविवारी आम्ही एकत्र येतो आणि आमच्या डोक्यातली संकल्पना असते की मी इथं आल्यानंतर हे मंदिर मला स्वर्गामध्ये घेऊन जाणार आहे. हे चर्च जिथं मी येतो, जिथं मी भक्ती करतो आणि ते मला स्वर्गामध्ये घेऊन जाणार आहे. परंतु जेव्हा शास्त्रामध्ये तुम्ही वाचता त्यास तुम्हाला कळतं निकोदेमस सारखा व्यक्ती प्रभू येशू ख्रिस्ताकडे, तो जो धर्मशास्त्र शिकवणारा व्यक्ती, आणि तो प्रश्न करतो की मी स्वर्गामध्ये जाण्यासाठी नेमकं काय केलं पाहिजे. धर्म शिकवणारा व्यक्ती, परंतु त्याला कळत नाही की स्वर्गात मी कसं जाणार आहे. कोणतं चर्च तुम्हाला स्वर्गामध्ये नेणार नाही. कोणतं चर्च, कुठलंही चर्च तुम्हाला स्वर्गामध्ये घेऊन जाणार नाही. स्वर्गामध्ये जाण्यासाठी तुम्हाला तुमची व्यक्तिगत भूमिका ती बदलावी लागणार. व्यक्तिगत. म्हणून येशू म्हटलं नाही का, मी तुझ्या नावाने संदेश दिला, रोगी बरे केले, भूतं काढली, मी तुला ओळखत नाही. का ओळखत नाही? एवढे चमत्कार केले, एवढे संदेश दिले. जो कोणी माझ्या पित्याच्या इच्छेप्रमाणे वागतो. चर्चला आला म्हणजे तुम्ही देवाच्या इच्छेने वागता असं नाहीये, ती सवय लागली. हो, रविवारी चर्च असतं म्हणून ती सवय लागलेली असते. बऱ्याच ठिकाणात बघा, बाळकाला घरी प्रार्थनेसाठी बोलवलं ते म्हणतात की
पाळक साहेब मला कित्येक लोकांचे, माझा नवरा खूप धार्मिक आहे, चर्चमध्ये खूप धार्मिक आहे तो, पाळक साहेब तो क्वायरमध्ये आहे, वचन वाचायला सुद्धा माझा नवरा असतो, पण खूप पितो. आता सगळं आहे, मग पितो कसं काय? मग कसं काय चर्च तुम्हाला स्वर्गात नेणार आहे? व्यक्तिगत भूमिका, तुमचं व्यक्तिगत जीवन, आणि ते जीवन फार महत्वाचं आहे. मला देवाच्या वचनाकडं जात असताना आज एका विशेष प्रकारच्या वचनात आम्ही पाहणार आहोत, जे तरुण लेकरांसाठी आवश्यक आहे. जेव्हा पहिला व्यक्ती प्रभूने निर्माण केला आणि त्याला आदाम हे त्याने नाव दिलं, आणि निर्माण करतानाच त्याला तरुण बनवलं. निर्माण करतानाच त्याला बाळ म्हणून नाही पाठवलं. बघा, येशू ख्रिस्त जगामध्ये आला तेव्हा तो बाळ म्हणून आला. आदाम निर्माण केला तेव्हा त्या आदामाला देवानं तरुण निर्माण केलं आणि बागेमध्ये त्याला ठेवलं. आता तो माझा विषय नाही. मग त्या विषयात गेल्यावर येशूला का बाळ म्हणून पाठवलं, आदाम का तरुण झाला, याच्यात तुम्हाला खूप खोलवरती जावं लागणार आहे. परंतु प्रभू येशू ख्रिस्त बाळ म्हणून जन्माला आला, तरुण झाला, वयाच्या 30व्या वर्षी त्याने बाप्तिस्मा घेतला, कबुतराच्या रूपानं त्याच्यावरती पवित्र आत्मा आला. पवित्र आत्म्यानं त्याला अरण्यामध्ये नेलं. अरण्यामध्ये येशूची सैतानानं परीक्षा केली, एकदम सोपं. 30व्या वर्षी येशूची सैतानानं परीक्षा केली. तरुण आदाम एदेन बागेमध्ये होता, त्याची परीक्षा सैतानानं केली. कशा पद्धतीनं? ज्या झाडाचं फळ खाऊ नको सांगितलं, त्या झाडाचं फळ तू खा, तुझे डोळे उघडतील. आता तीच गोष्ट आम्ही पाहणार आहोत. सगळ्यात जर धोक्याचं वय कोणतं असेल तर तरुण, आणि शेवटच्या दिवसामध्ये प्रभू येशू ख्रिस्त येण्याच्या अगोदर वापर पण कोणाचा होणार माहिती का? तरुणाचा. असं म्हटलं त्या ठिकाणामध्ये, मी आपल्या आत्म्याचा वर्षाव मनुष्य मात्रावरती करेल आणि तुमचे पुत्र व तुमचे कन्या संदेश देतील. सैतानाला माहिती आहे. तुम्हाला सैतान नेमकं करतो काय? बरेच लोकांना सैतान काय करतो माहिती का? आजारी पाडतो. सैतान काय करतो माहिती का? नोकरी लागू देत नाही. एवढे फालतू कामं सैतान करत नाही बरं का. तुमच्या नोकरीमध्ये आड येणं, मग तुम्हाला ताप आणणं. बरं, मला प्रश्न पडतो, साहेब ताप, सैतानानं मला ताप आणला, माझ्यासाठी प्रार्थना करा, आणि मग तुम्ही गोळी खाता आणि बरं होतं, मग सैतान गोळीला घाबरतो? हा, मग गोळ्याने पण बरं होतं ना तुम्ही. सैतान एवढे साधे कामं करत नाही. असं म्हटलं, तो अतिशय धूर्त आहे. आता धूर्त व्यक्तीचं वैशिष्ट्य काय? धूर्त कोणाला म्हणतात? ज्याच्या मनाचा थांग लागत नाही त्याला धूर्त म्हणतात. तो काय करतो हे ज्याला कळत नाही ना, त्या व्यक्तीला धूर्त. आता सैतान धूर्त आहे हो. तो, त्याला माहिती आहे देवाचं राज्य वाढवावं, याच्यासाठी देव कोणाला वापरणार आहे? निर्मितीच तरुण हो. देवाला निर्मिती जी आदामाची ती तरुण आहे, म्हणजे देव तरुणांवर प्रेम करतोय, सैतानाला माहिती आहे. आणि अमोशा पुस्तकामध्ये असं म्हटलं की मृत्यूनं खिडकीतनं प्रवेश केला आणि रस्त्यावरती तरुणांच्या प्रेताचा खाच पडला. म्हणजे काय? त्याला माहिती आहे हे तरुण जर देवाच्या हाती लागले तर नरक रिकामा होणार आहे, स्वर्ग भरला जाणार आहे. पण हे तरुण जर मारले तर आपोआप नरक भरला जाणार आहे. कसं काय? या तरुणाला जर मी पकडलं, त्याला माझ्या हातामध्ये सापडलं, याच्या मागे पुष्कळ लोक येणार आहेत. त्या निर्मितीला उद्ध्वस्त करण्याचं काम सैतान करतो, आणि तो धूर्तपणे. तरुणाचं वैशिष्ट्य काय माहिती का? त्याला प्रत्येक प्रश्नाचं उत्तर पाहिजे असतं. प्रत्येक प्रश्नाचं. देव आहे तर दाखवा, लाईट दिसते, देव का दिसत नाही ते दाखवा, स्वर्ग दाखवा,
अजून एक प्रश्न असतो तो, आणि येशू ख्रिस्त येणार आहे, येणार आहे. 2025 वर्षापूर्वीचं बायबल आहे, तेव्हा लिहिलं होतं येणार आहे, तेव्हा नाही आला, आता कुठे येणार आहे. अजून एक प्रश्न असतो तो, जर देव जगामध्ये आहे, मला का नाही नोकरी लागत? देव जगामध्ये आहे, माझं का नाही लग्न होत? देव जगामध्ये, माझं का प्रमोशन होत नाही? का तर तुम्हाला देव कळलाच नाही ना, नेमकं देव कशा पद्धतीने काम करणार आहे. धूर्तपणे तो तुमच्या डोक्यामध्ये ते विचार घालणार. मग जेव्हा तुम्ही देवाच्या घरामध्ये येता, तुम्ही तुमची भूमिका करून बाहेर पडत असता. कसली भूमिका? शाळेमध्ये येणारा मुलगा 8 तास फक्त शाळेचा, बाहेर गेल्यावर तो त्याचा. तसं आहे चर्चमध्ये 2 तास तुम्ही तुमचे, बाहेर गेले की तुम्ही तुमचे. चर्चमध्ये आला 2 तास देवाचे, बाहेरचं माझं जीवन आहे ना, ते मी कसंही व्यतीत करू शकतो. तो प्लॅन करून, योजना करून. याकोबाला 12 मुलं होते. याकोबाची मुलं 12 तरुण लेकर. 12 मुलांपैकी देवाचा अनुग्रह योसेफावर का होता? पक्षपाती देव आहे. इशियाला 8 मुलं होती. इशियाच्या घरातल्या एका व्यक्तीला देवानं निवडलं, त्याचं नाव दावीद. शमूएल त्याच्या घरी गेला, इशियाच्या घरी, आणि म्हणतो जा तुझ्या मुलांना बोलून आण, देवाने तुझ्या घरातला एक राजा मला तयार करण्यासाठी सांगितलेला. एक मुलगा. आता शमूएलाने प्रत्येक मुलाकडे पाहताना त्याची उंची, त्याची शरीरयष्टी, त्याचा रुबाब बघत होता. देवाला म्हणतो तेव्हा याच्यावरती मी अभिषेक. देव म्हटला नाही, याच्यावरती. सगळी मुलं संपली, एक मुलगा शिल्लक होता. मग तो ईशाला विचारतो की अरे 7 मुलं तुझी गेली, अजून देव म्हणतो कोणतरी आहे. तो आहे तो मेंढर सारणार आहे, तो राजा होण्याच्या लायकीचा नाही. आणि तो बोलून आण त्याला. मग दावीदाला तो त्याला पाहिल्यावर, देव तू खरंच याला राजा बनवणार आहे? देवाचा डायलॉग होता माहिती का? अरे तो बाहेरून बघतो, मी आतमधून बघतो. बाहेरून तुम्ही किती पण धार्मिक दाखवला ना, इथे येऊन उड्या माराल, नाचाल, गाल, मोठ्या मोठ्या प्रार्थना कराल, हे तुमचं बाहेरचं जीवन झालं. आतलं जीवन इथून बाहेर पडताना ते आतलं जीवन सुरू होतं. इथं गाणं ज्या तोंडानं घाल त्याच तोंडाने पिचकारी मारायला, गुटखा खाऊन, पान खाऊन, सिगारेटचा धुराडा, शिवीगाळ, व्यभिचाराचे शब्द, निंदा, अपमान, तुच्छता, टवाळी, एकमेकाची खेचणं, सगळ्या गोष्टी देवाला आवडत नाहीत. योसेफाच्या बाबतीमध्ये का निर्णय घेतला त्याने? 11 पेंड्या तुझ्या पेंडीला नमन करतील. आणि मला माहिती इथं जमलेली जी तरुण लेकर आहे, सगळ्याचं स्वप्न एकच असतं. पर्सनली मी जर तुम्हाला भेटलो आणि विचारलं ना, इथं एक छोटं मुलगी पण आहे, एक मुलगा पण आहे, त्याला मी बाहेर गेल्यावर विचारलं, बाळा तुला काय व्हायचंय? तिचं स्वप्न असतं, अंकल माझं स्वप्न आहे माझा एक मोठा बंगला असावा, आणि मग गाडी असावी, आणि माझ्या बहीण भावांपेक्षा मी सगळ्यात जास्त पगार. हे स्वप्न आहे तुमचं, होणार कसं पूर्ण? बाकीच्यांना नाही, यांनाच कसं काय असणार आहे? 11 मुलांचा अनुग्रह काढून देवानं योसेफावरती अनुग्रह दिला. 11 पेंड्या तुझ्या पेंडीला नमन करतील. आजची गोष्ट मी तुम्हाला सांगणार आहे, असे तरुण बना, असे तरुणी बना, 11 पेंढ्यानं तुमच्या पेंढीला नमन करावा. तुम्ही असं बना. हे बनण्याची पद्धत कोणती आहे? बरं, आता प्रश्न असा पडतो की बऱ्याच लोकांना असं वाटतं की तरुण म्हणजे, कधी कधी ते तरुणांच्या सभेमध्ये टाकतात 35 वयापर्यंत त्यांनाच तरुणांच्या सभेमध्ये प्रवेश. मग ते बिचारे बाकीचे 36, अरे माझं हुकलं, त्याला उगीच वाटतं मी म्हातारा व्हायला लागलो. परंतु तुम्हाला माहिती का तरुणपणाची देवाची व्याख्या काय आहे? कालेब म्हणतो मी 40 वर्षाचा होतो तेव्हा मोशे बरोबर चाललो, आज मी 85 वर्षाचा आहे, परंतु माझ्याकडे लढण्याची ताकद झोपायचं आहे. तरुणाचं वैशिष्ट्य तो लढतो. मग तो 85 वर्षाचा असू द्या नाहीतर 5 वर्षाचा असू द्या.
अहो आहे पण 20 वर्षाचा, 25 वर्षाचा, 18चा, पण हातारच नाही ना, टाकून दिलाय. जरा काय झालं की मी मरते आणि मी मरतो, मी फाशी घेतो आणि मी अंगावरती राग केलं वाटते, मी मरते आणि मरून जा. तुम्ही तरुण नाही, तुम्ही म्हातारे आहेत. आणि त्या म्हाताऱ्याला विचारा बरं, मरायला लागलाय तो, तर दुसरा डॉक्टर दाखव ना. का तर त्यांना जगायचंय, आणि ज्यांना जगायचं त्यांना मरायचंय. तरुणाचं वैशिष्ट्य काय? जो जगतो तो तरुण असतो प्रिया. ज्याला जगण्याची धमक आहे, ज्याला जगावंसं वाटतं, काहीतरी जीवनामध्ये करावंसं वाटतं, तो तरुण आहे. एक वचन आपण वाचूया, यशाचं पुस्तक 40 अध्याय 27 पासून 31 पर्यंत. कुणा जर असेल बायबल उघडलं आणि वाचलं तर यशाचं पुस्तक 40 अध्याय 27 पासून 31 पर्यंत. यशा 40 27 ते 31. हे याकोबा, हा इस्रायला असं का बोलतोस? माझा मार्ग परमेश्वरापासून गुप्त आहे, माझा न्याय देवाच्या दृष्टीने झाला आहे. तुला कळलं नाही काय? ऐकलं नाही काय? परमेश्वर, हा परमेश्वर. एक माईक दिला तर बरेल वाचताना. हा, तुला कळले नाही काय? तुला कळत नाही का? तू ऐकले नाही काय? ऐकलं नाही का? परमेश्वर हा सनातन देव, हा सनातन देव, परमेश्वर दिगंतापर्यंतच्या पृथ्वीचा उत्पन्न करता, पृथ्वीचा उत्पन्न करता, थकत भागत नाही, हा त्याची बुद्धी अगम्य आहे. हा, तो भागलेला जोर देतो, भागलेला जोर देतो, निर्बलास विपुल बोल देतो, निर्बलास विपुल बोल देतो. तरुण थकतात, तरुण थकतात, भागतात, भागतात, भर ज्वानीतले ठेचा खातात, भर ज्वानीतले ठेचा खातात. तरी परमेश्वराची आशा धरून राहणारे, तरी परमेश्वराची आशा धरून राहणारे नवीन शक्ती संपादन करतील, नवीन शक्ती संपादन करतील. ते गरुडांप्रमाणे, ते गरुडाप्रमाणे पंखांनी वर उडतील, वर उडतील, ते धावतील धावतील, तरी दमणार नाही, दमणार नाही, चालतील चालतील तरी थकणार नाही. तरी थकणार नाही. बस. आता किती वेळ किती आपल्याला? किती आहे का तरुणांची तयारी? कारण आता वचन वाचलं, तरुण थकतील आणि भागतील, म्हणजे मधूनच पळून जातील. तरुण थकतील, भागतील, भर ज्वानीतले ठेचा खातील. पा काय घटना, काय इन्सिडेंट जो पवित्र शास्त्रामध्ये तरुणांसंबंधानं सांगितला गेला. आणि तुम्ही अशा प्रसंगामध्ये नेमकं तरुण थकतील, देवाच्या वचनामध्ये तरुण थकतील हे सांगितलेलंच आहे. आणि मला माहिती आहे हे तारुण्य जे आहे ना, ते लढण्यापेक्षा थकण्यामध्ये आम्ही जास्त खर्च करतो. एक स्वप्न असतं, पटकन सगळं घडलं पाहिजे. मला आठवतं की जेव्हा घरची परिस्थिती अतिशय हालाकीची होती, खालची होती, घरामधलं वातावरण, गरिबी, दारिद्र्य, कोणती गोष्टी वेळेवर मिळत नाही, तर नेहमी माझं स्वप्न असायचं मोठं कारखानदार बनायचं, मोठं बिझनेसमॅन. आता बिझनेसमॅन बनण्यासाठी लागतं काय ते काय माहित नव्हतं, पण होतं डोक्यामध्ये बिझनेसमॅन बनायचं. मग अभ्यास करायला सुरुवात केली. बिझनेस कुठला करायचा, कुठला करायचा, कुठला करायचा. तर मला लहानपणापासून ते खेळणी आवडत होत्या, कार, क्रिकेटची बॅट, त्यानंतर ते वेगवेगळ्या डॉल्स, ते सगळं मग माझ्या डोक्यामध्ये आलं. नाही, आपण या प्लास्टिकच्या वस्तू बाजारामधनं आणायच्या, तयार करायच्या आणि विकायच्या. आणि मग मी शकला पण लढवायला लागलो, असं मार्केटिंग करायचं, तसं मार्केटिंग करायचं. बरं, आता मला माहित नाही हे सगळं करताना त्याला किती दिव्याला तोंड द्यावे लागतं. म्हटलं आता माझ्या डोक्यात आलं काय लागणार आहे. पहिल्यांदा एक खोली लागणार आहे, मग त्या खोलीमध्ये जाऊन मशिनरी लागणार आहे. बरं, दुकानं, ज्या दुकानामध्ये ते विकायला पाहिजे,
ठरवलं चला पैसे कुठे जवळ. मग कोणीतरी सांगितलं एक सरकार आपल्याला कर्ज देतं. अरे म्हटलं सगळं सोपं आहे, सरकार कर्ज देतं आपण जाऊन घ्यायचं. मग कुठली योजना, महात्मा फुले योजना वगैरे त्यांनी सांगितलं. मी गेलो महात्मा फुले योजनामध्ये. त्यांनी काय पाहिजे, मी M.Com केलंय, बिझनेस करायचा आहे, मला लोन पाहिजे. बरं काय बिझनेस करणार आहे, प्लास्टिक फोल्डिंग मशीन त्याचा बिझनेस करणार आहे. कोटेशन आहे का, आता म्हटलं ही काय प्रकार आहे, सुरुवातच कोटेशन मधनं. मग मी विचारलं अरे ते कोटेशन मागतात म्हणजे नेमकं काय करायचं. ते म्हटले ती मशीन केवढ्याला आहे, त्याची किंमत पाहिजे, लोन कसं देणार तुम्हाला, कुठून घेणार आहे. समजा त्यांनी मला 10 लाख लोन दिलं आणि मी खाल्लं तर सरकार येते, तुम्हाला मशीनसाठी दिलं, खायसाठी नाही दिलं. कोटेशन गेलो पळत पळत कोटेशन घेऊन आलो. म्हटलं साहेब कोटेशन आलं. बरं कुठं करणार आहे, म्हटलं रूम मध्ये. भाड्याने का स्वतःची आहे, म्हटलं अरे हे याचं उत्तर मला माहित नाही. मग बाहेर आलो, म्हटलं काय सांगायचं, मित्राला विचारलं काय, आता म्हटलं सांग भाड्याची आहे. ठीक आहे म्हटलं नाही आमची भाड्याची आहे. मग घर मालकाचं नाव प्रमाणपत्र तुझा, तू सगळं ॲग्रीमेंट केलं ते ना, आता काय करावं म्हटलं. गेलो कुणा म्हटलं असं असं मला करायचं आहे. ते म्हटलं लिहून द्यायचं, लिहून घेऊन गेलो तिथं. MSBचं मीटर आहे का, 3 फेज आहे का. अरे म्हटलं ही एवढ्या उठा ठेवा, मग हे लोन देणार, मग मी ते बनवणार आणि मी ते विकणार आणि ते विकत घेणार का नाही. जाऊ द्या म्हटलं खड्ड्यात कुठंतरी माळी काम केलेलं बरं. तरुण थकतील भागतील. अहो एकच अंबानी पेट्रोल पंपावर काम करतो आणि एम्पायर बनवतो, बाकीचे सगळे तरुण थकतात भागतात. मला भागणाऱ्या आणि थकणाऱ्या तरुणांविषयी सांगायचं नाही, मला लढणाऱ्या तरुणांविषयी आज तुम्हाला सांगायचं. लढणारे तरुण जीवन जगताना कसं तुम्ही लढणार आहात, काय लढण्याचा स्रोत आहे, का गिवअप करून टाकता, का निराश होता. जेव्हा तुम्ही एकटं जाऊन काहीतरी करण्याचा प्रयत्न करता, डोक्यात कल्पना असतात, कल्पनेप्रमाणे तुमचं विश्व घडवण्याचा तुम्ही प्रयत्न करतात. करिअर संबंध नसेल, आत्मिक जीवनासंबंध नसाल, लक्षात ठेवा प्रत्येक ठिकाणी नाथाडलं जाणं, नाकारलं जाणं आणि तुमचा अवहेळ करणं, तुम्हाला डिवसणं, तुम्हाला चिडवणं, या सगळ्या गोष्टीचा सामना तुम्हाला करावा लागतो. कोणतंही स्वप्न जगामध्ये घेऊन जगत असताना स्वप्न तुम्ही घेऊन जगता तेव्हा ते स्वप्न उद्ध्वस्त करण्यासाठी सुरुवातीलाच मी तुम्हाला सांगितलं देव तरुणांवरती प्रेम करतो, देव तरुणांवरती प्रेम करतो आणि देवाकडं तरुण तरुणी संबंधीच्या योजना आहेत, प्लॅन्स आहेत देवाकडं. देवाला कधीच वाटत नाही तुम्ही निराश, हताश, खिन्न, कष्टी, उद्विग्न अवस्थेमध्ये थांबावं, तुमचं जीवन तुम्ही संपवावं. परंतु सैतानाकडे, देवाकडे जसं तुमच्याकडे प्लॅन आहे तशा सैतानाकडे सुद्धा तुमच्यासाठी योजना आहे. सैतानाकडे पण प्लॅन आहे. देवाचं काम तुम्हाला गरुडासारखं वर न्यावं, सैतानाचं काम निराश होऊन तुम्हाला स्वतःला संपवावं. आज सकाळी एक गोष्ट मी तुम्हाला सांगू इच्छितो, देवाचं वचन तुम्हाला निराश करण्यासाठी नाही तर आकाशामध्ये वर उडवण्यासाठी, आकाशामध्ये तुम्हाला वर उडवण्यासाठी. जेव्हा तुम्ही परमेश्वराच्या वचनाकडे सकारात्मक दृष्टिकोनातून पाहाल, प्रभूला आपल्या तारुण्याच्या दिवसामध्ये, म्हणून उपदेशकाच्या पुस्तकामध्ये 2 गोष्टी सांगितलेल्या आहे. हे तरुणा, तुझ्या तारुण्याच्या दिवसामध्ये तुझ्या मनास येईल त्याप्रमाणे तू वाग. मुभा आहे, मुभा आहे. देवानं आयुष्यामध्ये 3 टप्पे मुद्दाम ठेवले. आदाम बनवला तरुण, एदेन बागेतनं बाहेर पडल्याबरोबर 3 टप्पे, बालपण, तरुणपण आणि म्हातारपण. आता तरुणपणामध्ये हे जीवा, खा पी मजा कर, मग खा प्या मजा कर. म्हातारपणामध्ये शुगर, BP, किडनी फेल, धसधस होतं, झोप येत नाही, हे त्रास देतात. मग तरुणपण नीट ठेवलं असतं तर हा उपद्रव कशाला झाला असता. तुझ्या मनास येईल त्याप्रमाणे खाल्लं, तुझ्या मनास येईल त्याप्रमाणे वागला, विचार करा असं वाटला, व्यसन करावं असं वाटलं, कोणाला तुच्छ मानावं असं वाटलं, सगळं. दाविदाच्या जीवनातलं सिक्रेट तुम्हाला सांगू का, त्यानं युद्धाला जाण्याच्या ऐवजी खडे थांबला. तरुणपणामध्ये त्याचं लक्ष खिडकीतनं
एक स्त्री आंघोळ करताना तिच्याकडे गेला. जोश होता, लढवय्या होता, घेऊन आला. प्रभूने त्याला प्रतिबंध केला नाही, संदेश त्याला पाठवलं घरामध्ये. अरे तू आपल्या सेवकाची पत्नी घरी आणलीस आणि तू विचार केलास. प्रभूने ते करू दिलं. त्याला त्याच्या जागेवरून स्थानावरून काढून टाकलं नाही, राजा म्हणून त्याला ठेवलं. घडलं काय हो? जेव्हा परमेश्वरानं परतफेड करण्याचा समय सुरू केला, घरामध्येच भावानं बहिणीवरती बलात्कार केला. दाविदानं त्या स्त्रीसाठी सैनिकाचा वध केला. दाविदाच्या मुलानं दाविदाच्या दुसऱ्या मुलाचा वध करून टाकला. जेव्हा परमेश्वर सगळ्या गोष्टीचा झाडा घेतो त्यावेळेस व्याजासकट तुमच्याकडनं परत करत असतो. म्हणून म्हटलं तुझ्या तारुण्याच्या दिवसामध्ये आपल्या उपकार करत्याला स्मर. स्मर म्हणजे आठवण कर. आता आठवणीसाठी डोकं लागतं ना. शाळेत सांगतात ना, हे पोरग मठ्ठाड आहे, ही पोरगी मठ्ठाड आहे, हिच्या लक्षात काही राहत नाही, म्हणजे स्मरण होत नाही. जे देवाच्या वचनाचं स्मरण करत नाही आत्मिक जीवनामध्ये, ते सगळ्यात उदासवाणी लोक किंवा उद्ध्वस्त झालेले लोक आहेत. म्हणून एखादी गोष्ट करताना वारंवार एक विचार डोक्यामध्ये आला पाहिजे, प्रभूला हे आवडतं का, देवाची इच्छा आहे का, देव या गोष्टीवरती प्रेम करतो का. इथं असं म्हटलं की मला वाटतं पहिल्या 20व्या वचनामध्ये 27व्या वचनामध्ये वाचा बरं परत एकदा. हा, हे याकोबा असे का म्हणतोस, असं का म्हणतोस, हे इस्रायला असे का बोलतोस, असं का की बोलतोस, माझा मार्ग परमेश्वरापासून गुप्त आहे. काय प्रश्न. प्रत्येक तरुण तरुणीला काय वाटतं, कुठे देवाला कळतंय, मी जे करतो ते कुठे देवाला कळतंय. पण शास्त्र काय सांगतं माहिती का, परमेश्वर म्हणतो मी तुमचं बसणं उठणं, बोला बोला पाठ असेल तुमचं, सगळ्यात 105 वर्षाची मंडळी आहे म्हणजे सगळं पाठ असतं आहे की नाही. मी तुझं जोरात येऊ दे आवाज. बसणं उठणं चालणं निजणं काय करतो, कसं पाहतो, बारकाईनं. अंगावरती पांघरून घेऊन तुम्ही मोबाईल मध्ये काय करता ते आईबाप बघत नाही, पण देव बघतो. असं कुठं लिहिले पाळक साहेब, लिहिले ना, दाखवतो तुम्हाला. एकदा एक धार्मिक व्यक्ती येशूकडे आला आणि त्यानं येशूला प्रश्न केला. म्हटलं काय हो गुरुजी, कैसराला कर देणं योग्य आहे का. थांब म्हणला 5 मिनिटं, बस इथं. पेत्राला बोल इकडे जा, समुद्रामध्ये जा, गळ टाक, एक मासा सापडेल, त्या माशाच्या पोटामध्ये 2 नाणी तुला सापडतील. पेत्र पण गेला, गळ टाकला, मासा आला, तोंड उघडल्याबरोबर 2च नाणी सापडली. माशाच्या पोटातली 2 नाणी सापडतात, तुमच्या मोबाईल मधलं नाही सापडत का. अजून एक गोष्ट तुम्हाला सांगतो. प्रभू येशू ख्रिस्त शिष्य जमा करत होता. येशूच्या एका शिष्यानं एक इस्रायली नथानेल त्याला आपल्या बरोबर आणलं. तो नथानेल म्हटला नाही, जोपर्यंत येशूला मी पारखत नाही तोपर्यंत त्याला मसीहा किंवा ख्रिस्त म्हणून मी ओळखणार नाही. संशय घेतला, तो नाही, तो कुठला आलाय मसीहा, तो नाहीच आहे. तो बोलला आणि नथानेल तिथनं आला. आता येशू काय म्हणतो बघा, तर तू खराखुरा इस्रायल. खराखुरा इस्रायल म्हणजे काय, इस्रायलाचं वैशिष्ट्य आहे. अजूनही इस्रायल लोक येशू ख्रिस्ताला देव मानत नाही. जर तुम्ही इस्रायलमध्ये गेला, जाता तुम्ही तिथं बघायला, त्याला ख्रिश्चन व्यक्ती, देव मानणारा व्यक्ती म्हटलं की त्या ठिकाणामध्ये त्या व्यक्तीला किंमत नसते. का तर येशूला मारलं, क्रुसावरती दिलं इस्रायल लोकांनी. संशय होता, हा देवाचा पुत्र नाहीये. आणि नथानेलला तो काय म्हणतो की तू कट्टर इस्रायली, तू खराखुरा इस्रायली, तू माझ्यावरती असाच विश्वास नाही ठेवला. तो झाडाखाली, अंजिराच्या झाडाखाली होता तेव्हाच मी तुला पाहिलं. कुठं पाहिलं, मग तुम्हाला पानाच्या टपरीवर नाही पाहिलं.
तुम्हाला टिंगल टवाळी करताना, एकमेकाची खेचताना, माप काढताना नाही बघितलं? इथं बऱ्याच ठिकाणामध्ये आम्ही पाहतो ना, आज प्रभोजन आहे, मग गुटखा बिटका चोबरून तुला थुकताना नाही मी पाहिलं, तोंडातली तंबाखू काढताना मी नाही पाहिलं. अरे प्रभू, तुझे मार्ग मला ठाऊक नाहीत का? याकोबा, तुझे मार्ग लक्षात घ्या. तुम्ही येतानाच प्रभू तुम्ही इथे येऊन धार्मिक बनणं उपयोगाचं नाहीये. चर्च में आए तो दूत, बाहेर गए तो भूत. प्रभू तुम्हाला येतानाच बघतो, तुमचे मार्ग तपासतो. कोणी व्यक्ती देवासमोर थांबताना आपली धार्मिकता देवासमोर दाखवू शकत नाही. धार्मिकता नेमकं काय? धन्य तो पुरुष जो दुर्जनांच्या मसलतीने, पापी जनांच्या मार्गात पाठ आहे पण अंमलात कुठे आहे? संडे स्कूलला शिकवलं, पाठांतर करून दिलं, मन बाळा पोपट आमचं बोलायला लागलं. आणि मग ते संडे स्कूलच्या शिक्षिका 1 नंबर, 1 नंबर आहे, हे 2 नंबर आहे हो, डुप्लिकेट, सेकंड माल. आणि आम्हाला तेच आवडतं. येता येता आम्ही गाडी, त्याला गाडीचं, त्या निलूला भयंकर क्रेज आहे. तो म्हटलं ही वॉल्वो नाहीच आहे. मला कुठलं डोंबलं, मला फक्त बसायचं कळतं. ते वॉल्वो तर असू दे, नाही तर अजून काय असू दे, मी फक्त गाडीमध्ये बसतो. तो म्हणलं ही वॉल्वो. म्हणजे कशावरून रे? ती वॉल्वो जी आहे ना, तिचं ओरिजिनल, तिचा रुबाब असतो म्हटला. आणि ती दिसत पण होती गाडी एकदम कशी तरी वेगळी, गावठी टाईप. तो म्हटलं वॉल्वो जे ते ओरिजिनल आहे, हे सजवलेलं धजवलेलं हे सगळं डुप्लिकेट आहे. आमचं पण सजवलेलं धर्म, सजवले धजवलेले तरुण आहेत, फक्त तुम्हाला ख्रिसमसला दिसतील एकदम धार्मिक, ईस्टरला दिसतील एकदम धार्मिक, गुड फ्रायडेला दिसतील खालची मान वर काढणार नाही. वाईट वाटलं, येशूला क्रूस, अरे तिकडे त्यांनी नाही, तुम्ही दिलं. जो कोणी पाप करतो तो ख्रिस्ताला नव्यानं वधस्तंभी देतो असं म्हटलेलं आहे. तुझे मार्ग ठाऊक नाहीत का? आता लक्षात घ्या, जर देवाला आमचे मार्ग ठाऊक आहेत, मी काय का आमचं बसणं, आमचं उठणं, आमचं निसणं, बोलणं, सगळं तो बारकाईनं म्हणजे कळतं का तुम्हाला? आज तुम्ही प्रत्येक शब्द जे इथे बसले, तुम्ही अतिशय बारकाईनं ऐकत आहात. ज्या अर्थी तुमच्या रिॲक्शन्स आहेत, त्यांना रिॲक्शन नाही, त्यांना कळलंच नसतं. काही लोक ब्लँक असतात, एकदम शून्यामध्ये, म्हणजे त्यांना कळलंच नाही. शाळेमध्ये पण बघा ना तुम्ही, काही विद्यार्थी एकटक सरांकडे बघत असतात, बाकीचे व्यवस्थित सर, आणि मला सुद्धा सर ते नाही समजलं, आणि काय तुला समजलं? हा 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 सर समजलं, ठीक आहे. रिझल्ट लागल्यावर कळलं ना किती समजलं. प्रश्न तोच आहे, परीक्षेच्या काळामध्ये तुम्ही किती ग्रहण केलं ते समजतं. तुमची आत्मिक परीक्षा आहे. आज योसेफ आणि दावीद, या दावीदाला देवानं निवडण्याचं कारण काय? ते कारण आम्ही पाहणार आहोत. शमूएलाचं पुस्तक, पहिले शमूएल 17 अध्याय 17 ते 32 पर्यंतची वचनं. पहिले शमूएल 17 अध्याय 17 पासून. गरुडासारखा तरुण फुटतील, भागतील, भोर जमानीतले ठेचा खातील, पण परमेश्वराची आशा धरणारे नवी शक्ती संपादन करतील. हा, पहिले शमूएल 17 अध्याय 17 वचन. ईशानं आपला पुत्र दावीद पनेरीचे 10 गोळे त्यांच्या सहस्त्रपतीस नेऊन दे. तुझे बंधू कसे आहेत ते पाहून त्यांच्याकडून काही खून आण. यांच्याकडून काही खून आण. शाऊल तुझे भाऊ व सर्व इस्रायल लोक एला नामक खोऱ्यात पलिष्ठ्यांशी युद्ध करीत आहे. दावीद सकाळीच उठला व शेरडे मेंढरे एका राखणाऱ्याच्या हवाली करून इशायाने त्यास सांगितल्याप्रमाणे सर्व वस्तू घेऊन गेला. बस पहिला मुद्दा. जर देवानं त्या
त्याची कृपा, त्याचा अनुग्रह. नीट आहे का? इशायाला 8 मुलगे, दाविदावरती कृपा. याकोबाला 12 पुत्र, योसेफावरती कृपा. आणि हे सगळे तरुण आहेत. योसेफ तरुण आहे, दावीद तरुण आहे. दाविदाच्या जीवनामध्ये तुम्ही पाहिलं, दावीद पतन पावला, पण देवानं त्याचा अनुग्रह त्याच्यावरून नाही काढला. दावीद त्यानं देवाच्या विरोधामध्ये काही गोष्टी केल्या, पण देवानं त्याचा अनुग्रह त्याच्यावरून नाही काढला. अशी कोणती क्वालिटी ज्याच्या संबंधानं पवित्र शास्त्रामध्ये म्हटलं की परमेश्वराची आशा धरणारे तरुण नवी शक्ती संपादन करतील. नवीन शक्ती. तुमच्याकडे तुमची शक्ती आहे, लक्षात घ्या. प्रत्येकाकडे टॅलेंट आहे, पॉवर आहे, काहीतरी ज्ञान आहे, काहीतरी बुद्धी तुमच्याकडे आहे. परंतु ती शक्ती तुम्हाला जगामध्ये स्थापित करू शकत नाही. ऐका नीट. एक मुलगा, त्याच्याकडे बुद्धिमत्ता आहे, एक मुलगी, तिच्याकडे प्रखर बुद्धिमत्ता आहे. मग का मेडिकल झालेली मुलं आत्महत्या करत आहेत? का डॉक्टर झालेली तरुण स्वतःला उद्ध्वस्त करत आहे? ज्यांनी शैक्षणिक क्षेत्रामध्ये एवढा संघर्ष केला, एवढे मार्क्स त्यांनी मिळवले, मग ती आत्महत्या का करत आहे? का? त्याचं कारण तुम्हाला, एक शक्ती जी आहे ती तुम्हाला वर घेऊन जाणार आहे. एक शक्ती, परमेश्वराची आशा धरणारे नवीन शक्ती. नवीन शक्ती कुठली? ती नवीन शक्ती आहे. आणि ती परमेश्वर तुम्हाला ती शक्ती कशी देणार? तुमची शक्ती जगामध्ये तुम्हाला उडण्यासाठी मदत करू शकत नाही. लिहून घ्या माझ्याकडनं. तुमची शक्ती तुम्हाला मदत करू शकणार नाही. तुमचे टॅलेंट्स, तुमची बुद्धिमत्ता, तुमचं कौशल्य, तुमची मेहनत कधीच तुम्हाला त्या ठिकाणात वर घेऊन जाणार नाही. पण ही गोष्ट मी तुम्हाला सांगतो, दाविदाच्या भावाने आपली बुद्धी, आपलं ज्ञान, आपलं कौशल्य वापरलं. ते सरकारी दरबारामध्ये ते कामाला लागले. दाविदाकडे ना टॅलेंट होते, ना बुद्धी होती. त्याच्या बापाने त्याला मेंढरं घेतली आणि रानामध्ये चारण्यासाठी पाठवलं. पण एक गोष्ट ध्यानात घ्या, देवाची नजर दाविदावरती पडली आणि देवानं दाविदाला राज दरबारी कामासाठी नव्हे तर राज दरबारी बसण्यासाठी पाठवलं. कोणती क्वालिटी होती? काय अशी ताकद, कोणतं सामर्थ्य होतं की राज दरबारामध्ये दावीद गेला, राजा बनला तो. या पृथ्वी तलावरती विश्वास असणाऱ्या तरुण तरुणींसाठी एक मोठं चॅलेंज आहे. काय केलं दाविदानं? दाविदानं बुद्धी नव्हती, पण त्याच्याकडे एक टॅलेंट होतं. कोणतं? तो विणा घेऊन, सतार घेऊन परमेश्वराची आराधना करणारा व्यक्ती होता. लक्षात घ्या, बुद्धीनं त्यांना भावाला सरकारी नोकरी मिळाली, पण आराधनेनं दावीद सर्वोच्च पदावरती चढला, जिथं त्याची भावंड त्याच्या हुजऱ्यास कामाला होती. हीच गोष्ट ध्यानात ठेवा. या पृथ्वी तलावर थांबत असताना तुम्ही किती बुद्धी मिळवा, किती ज्ञान मिळवा, पण परमेश्वर जर तुम्ही मिळवला नाही तर तुम्ही वर उडू शकणार नाही. पण शास्त्र उलगडून पहा, शास्त्रातले दाखले, सिद्धांत, वृत्तांत तुम्ही पहा. परमेश्वराचं भय धरणारे लोक सर्वोच्च पदावरती गेलेले आहेत. सर्वोच्च पदावरती. जर एक जागा, एक स्थान तुम्हाला आवश्यक आहे तर त्याच्यासाठी तुम्हाला दाविदासारखं बनलं पाहिजे. काय क्वालिटी होती दाविदामध्ये? अज्ञानधारकपणावर का पहिलीच गोष्ट. आणि तरुणांमध्ये सगळ्यात जास्त प्रॉब्लेम असतो मी का. एखादी गोष्ट सांगितली ना, त्याच्या बापाने सांगितलं जा तुझ्या भावांना. आता ते इस्रायलचे दाविदाचे जे भावंड आहेत ना, ते काय नुसतं नाशिकमध्ये आत्ता जिथून आम्ही हॉटेलमध्ये आलो तिथपर्यंत नव्हते गेले. तिथून आम्ही चालत आलो, एवढं लांब नाही. एका गावातनं दुसऱ्या गावात जायचे ते मेंढरं चारायला. महिन्याने परत येत होते. आणि दाविदाला त्याच्या बापाने सांगितलं जा तुझ्या भावाची ख्याली खुशाली. अहो, घरामध्ये नुसतं म्हटलं ना जा तुझ्या भावाला पाणी देतं म्हणतात का? त्याचे हात तुटलेत का? आणि त्याला घेता येत नाही का? आणि मग मी तुझं तर त्याला उगीच लाडावून ठेवलेलं आहे. आणि आम्ही पाळक साहेब MPSC मधनं परीक्षा पास व्हावं आणि मी मोठा अधिकारी बनव. तू काय अधिकारी बनतो? तू कुणाला पाण्याचा ग्लास देत नाही, तू तुझ्या आईबापाची आज्ञा पालन करत नाही. परमेश्वर जो आहे ना तो म्हणतो थोडक्या विषयी विश्वासू राहा. म्हणजे काय हो? अहो, थोडी तर आज्ञा पालन करा. दावीद म्हणला जा तुझ्या भावांची ख्याली कुशाली करून या. त्याने नाही चालू केलं. पायच दुखतेत,
पप्पा तुम्ही नेहमी मला सांगता आणि मी गेल्यावरती माझ्या, आता दाविदाच्या भावंडाचं वैशिष्ट्य ह्याला ते कचरा करायचे की कधी पण गेल्यावर. तो आता बघा तो गेला तिथं, तुम्हाला माहिती आहे तो दाखला, तो गेला आणि मग गेल्यानंतर त्याची भावंड, काय रे कशाला आला, पप्पानी भाकरी दिला, डबा दिला आणि तुम्ही बरं काय विचारलं, बरं बरं आला ना, जा म्हटली गपचूप. आता होतं म्हटलं, तिथून तो गल्ल्यात आला, तो गल्ल्यात ओरडायला लागला, हो ना इस्रायलमध्ये या आमच्याशी माझ्याशी युद्ध करा, मला हरवा आणि मग आई सगळे पलिष्ठी तुमच्या अंकित होतील. दावीद म्हटलं कोण आहे, त्याची भावंड आहे, गपचूप भाकरी देऊन चालायला पडायचं, जास्त आगावपणा करायचं नाही. हे असले सगळे कोणता भावडाबा घेऊन जाईल सांगा बरं का. इज्जतच देत नाही आम्हाला, पप्पा तुम्हाला वाटतं मला इज्जतच देत नाही, मी कसं करेल. लक्षात ठेवा, जे अपमानात पेरलं जातं ते गौरवात उगवलं जातं. अपमानात जेव्हा तुमचा जास्त इन्सल्ट होतो असं लक्षात आलं ना, समजायचं देव सगळ्यात जास्त तुमचा सन्मान करणार आहे. टाळ्या बाजूची जोरात बसवा, कंजूसपणा करू नका. म्हणून अपमानाची भीती नाही बाळगायची. आता अपमान ते करतात, उलट ते तुम्ही जास्त वेळा त्यांच्या समोर जायचं ना, अपमानित व्हायचं. एक दिवस खूप दिवस उलटून 4, 5, 10 वर्ष गेल्यावरती मग तुम्ही त्यांच्या समोर गेले असता, मी कारमधनं उतरले असता, सोडपोट घालून एकदम, अरे अरे तू एवढ्या मोठ्या पदावरती बसा, अरे याला तर मी खूप आता बोलून दाखव, आता बोलून दाखव. तेव्हा ते जागा माझी होती जिथं तो अपमान करत होता. आता तुझ्या जागी देवानं मला उभं केलं, या जागेवरती तुला माझ्या समोर झुकावं लागणार आहे. खांदू नये का. जेव्हा प्रभू सांगतो त्याच्या योजनेप्रमाणे आज्ञाधारकपणा करून जसं पाहिजे तुझ्या भावांची चौकशी करायला जायचं. मी आता तुमच्या समोर बोलत आहे आणि तुम्ही आला ऐकायला लागला. मी कुठे गेल्यावरती खूप गर्दी, 10,000 कुठं, 8,000 कुठं, 10,000 कुठं, 7,000 भरपूर लोक एकत्र ऐकण्यासाठी. पूर्वी माझं कोण नव्हतं ऐकत. मग मी काय करतो, काय असं आईच्या पोटात आलो आणि मग लगेच प्रीचिंग करायला सुरुवात झालो आणि लगेच नाही हो, मी चर्चमध्ये झाडू मारणार, टॉयलेट साफ करणार, पालक म्हणला सतरंजा टाका, सतरंजा टाका. मी असं नव्हतं म्हणत, काय मग मीच टाकायचं आणि बाकीच्या नेऊन बसायचं का, आणि मीच वाजवायचं का, मीच गायचं का, मीच साफसफाई करायची का. मला माहिती आहे आज जी जागा आहे त्या जागेवरती मला हे हलकं काम प्रभू सांगतो, पण मला गरुडासारखं वर जायचंय. गरुडाचं वैशिष्ट्य काय, खाली आल्यावर गरुड वर जातो का, गरुड वरच काय उडत राहतो. मी गरुड आहे आणि मी वर सोडतो, मी अरे खाशील काय आणि जगशील कसा, वरून खाली तरी यावं लागतं ना. जक्काय त्वरा कर, जक्काय त्वरा कर, बोला बोला, त्वरा कर. नाही जक्काय म्हणलं मी वरच बसतो ना, प्रभू तू वर ये. आमच्या तरुणांचा प्रॉब्लेम हा आहे, कोणतीही गोष्ट तुम्हाला मिळण्याच्या अगोदर आज्ञाधारकपणा, लक्षात घ्या, आज्ञाधारकपणा ज्यांच्याकडे नाही ते जीवनामध्ये कधीच वर जाऊ शकत नाही, कधीच नाही. येशू ख्रिस्त देवाच्या आज्ञेखातर कुसावरती गेला आणि शास्त्र काय सांगतं, देवानं सगळा अधिकार येशूला देऊन टाकला, सगळा अधिकार. दाविदाच्या जीवनातली क्वालिटी काय, तो तरुण होता पण आपल्या भावांची काळजी करण्यासाठी पित्याच्या इच्छेप्रमाणे, देवाच्या इच्छेप्रमाणे तो जगला, बापाच्या इच्छेप्रमाणे जीवन जगला. लक्षात घ्या तरुणांनो, तुमच्या इच्छेप्रमाणे जर तुम्ही जीवन जगला तर तुम्ही गरुडासारखं कधी वर उडणार नाही. जर गरुडासारखं वर जायला पाहिजे तर पहिली गोष्ट देवाच्या इच्छेप्रमाणे तुम्हाला जगता आलं पाहिजे. दुसरी गोष्ट आपण वाचूया. हा पहिली गोष्ट, हा सेना रणशब्द करीत रणभूमीकडे चालली असता तो सैन्याच्या गाडे तळावर जाऊन पोहोचला. इस्रायलांनी व पलिष्ठ्यांनी आपापल्या सेना समोरासमोर आणून युद्धास सज्ज केल्या. दावीद आपल्या सामानाचे गाठोडे सामानाची राखण करणाऱ्याच्या हवाली करून धावत
डेऱ्यात गेला आणि आपल्या भावांपाशी जाऊन त्याने त्यांचे क्षेमकुशल विचारलं. तो त्यासपाशी बोलत असता पहा, पलिष्ठ्यांच्या गोटातून तो गत येथील गल्ल्यात नावाचा पलिष्ठी वीर तेथे चालून येऊन पूर्वोक्त शब्द बोलला. ते दाविदाने ऐकले. त्या पुरुषास पाहताच सर्व इस्रायल लोक अत्यंत भयभीत होऊन त्याच्या पुढून पळून गेले. 32 वचन वाचा. मग मला त्याच्यातलं 32 वचन वाचा. 17-32 वचन. मग दावीद शाऊलास म्हणाला, त्या पलिष्ठ्यामुळे कोणाही माणसाचे मन कचरू नये. आपला दास जाऊन त्याशी लढेल. शाऊल दावीदास बस 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 बस. मला याच्यावरती जवळजवळ झाले 7 मुद्दे, परंतु या मुद्द्यावरती जवळजवळ 6 मुद्दे आधारित आहेत. पहिला मुद्दा तर आम्ही पाहिला, दावीद आपल्या बापाची आज्ञा पालन करणारा व्यक्ती आहे. नीट लक्षात घ्या, ज्या ख्रिस्ती तरुणीमध्ये आज्ञा पालनाचं अंतःकरण नाही ते कधीच गरुडासारखं बनू शकत नाही, वर जाऊ शकत. दुसरी क्वालिटी, जेव्हा शाऊल तरुण होता, दाविदाची भावंड तरुण होती, शाऊलाच्या तैनातीला असणारे सैनिक तेही तरुण होते, परंतु या लोकांना देवानं वर केलं नाही. शाऊलाला राजगादीवरून काढलं आणि दाविदाला राजगादीवरती बसवलं. नीट आहे का? शाऊलाला जो तरुण आहे त्याला राजगादीवरून काढलं आणि दाविदाला राजगादीवरती बसवलं. दाविदाची भावंड तरुण आहेत, सैनिक आहेत, त्यांच्या हातामध्ये तलवारी आहेत, पण ते युद्ध करू शकले नाहीत. पण दावीद राजा बनला. त्याचं पहिलं कारण तर मी पाहिलं की त्याच्यामध्ये आज्ञाधार. दुसरं त्याचं कारण, मी लढेन. समस्या सगळ्याकडे आहे, निराशा सगळीकडे आहे, अपयश प्रत्येकाकडे आहे. असा कोणी व्यक्ती या ठिकाणामध्ये नाही जो जीवनामध्ये कधी अपयशी झाला नाही. कोणीच नाही, कोणता व्यक्ती नाहीये. इव्हन जग जिंकणारा हिटलर, हा हिटलर असाच हिटलर बनला नाही. जेव्हा मोठं युद्ध झालं आणि त्या युद्धामध्ये जर्मनीला खात्मा करत असताना सगळं जर्मन उद्ध्वस्त झालं आणि हिटलर शत्रूला घाबरला आणि जाऊन जपानचं ते सैन्य त्याच्यापासून फारकत घेऊन पळत जाऊन एका खड्ड्यामध्ये जाऊन लपून बसला आणि त्या खड्ड्यामध्ये जाऊन तो पडला. आणि पडल्यावर मरणाचा विचार तो तिथं करत आहे. मरण. तो म्हटला आता मी सुसाईड करणार, मरणार. का? शत्रूच्या हाती सापडून मरण्यापेक्षा मी स्वतः मरण पत्करतो. आणि हिटलर डिप्रेशनमध्ये त्या खड्ड्यामध्ये पडलेला तो होता आणि त्यानं पाहिलं एक मुंगी या खड्ड्यातनं बाहेर पडण्याचा प्रयत्न करत आहे. ती मुंगी थोडी वर जाते, खाली पडते, परत मुंगी प्रयत्न करते, आणखीन थोडी वर जाते, परत खाली पडते. ती मुंगी सतत प्रयत्न करत करत हिटलर खड्ड्यामध्ये बसून फक्त तिचा ऑब्झर्वेशन करतो. शेवटच्या प्रयत्नामध्ये मुंगी खड्ड्यातनं बाहेर पडते आणि हिटलर काय म्हणतो माहिती का? अरे मुंगीमध्ये शक्ती नसताना ती खड्ड्यातनं बाहेर पडली, माझ्यामध्ये शक्ती आहे, मी लढण्याचं का थांबवावं? हिटलर खड्ड्यातनं बाहेर पडला आणि जगावरती त्याने राज्य केलं. ही क्वालिटी आहे. लढणं हा तुमचा स्वभाव असला पाहिजे. मी लढणार आहे. किती वेळा अपयश येणार आहे. मला आठवतं माझ्या चर्चमध्ये एक मुलगा होता आणि मग त्या मुलाला मी सांगायचो की बाबा 10वीची परीक्षा दे, आणि त्याला सांगता सांगता त्याचं वय झालं 25 वर्ष आणि तो म्हटला पाळत साहेब आता बंद करा बोलायचं. 27 वेळा मी परीक्षा दिली 10वीची, प्रत्येक वेळेस मी फेल होत गेलो. आता मी परीक्षेला बसणार नाही. म्हणलं आता अजून एकदा शेवटचा प्रयत्न. नाही म्हणला, बस झालं तुमचं ऐकून मला टेन्शन यायला लागलं. आणि सारखं मी पेपरला होतो, ऑक्टोबरला बसतो, मार्चला बसतो, ऑक्टोबरला बसतो. अहो 14 वर्षापासून 10वीचे पेपर देतो. आज माझं वय 25 वर्ष झालेलं आहे. हिशोब करा म्हटलं मी किती परीक्षा दिली असतील. 14 वर्ष, 14 दोन्ही 28 वेळा म्हटलं. मी म्हटलं बरोबर आहे तू 28, आणखीन एकदा प्रयत्न करून बघ. आणि त्याला फोर्सफुली मी प्रयत्न करून बसवलं. 25व्या वर्षी 10वी पास झाला. त्याला म्हटलं तू 28 वेळा नापास झाला ना, आता पास झाला का नाही? त्याच्यानंतर त्यांनी ग्रॅज्युएशन केलं, पास होत गेला. सांगण्याच येतात एक लढण्याची क्षमता तुम्हाला कमजोर नव्हे तर एक योद्धा बनवत असते. प्रियानो, योद्धा बना, लढा.
शत्रू किती मोठा आहे लक्षात ठेवा. बरेच युद्ध नकारात्मक विचारानं हरली जाते. सैतानाचं काम काय माहिती का, तो तुम्हाला कमजोर नकारात्मक बनवतो. तू काय उपयोगाचा नाही, तू काय. आणि बघा तो सैतान शिक्षकाचा पण ताबा घेतो. शाळेत गेलं ते म्हणतात ना, हा दगड माझ्याच वर्गात आला का. मी स्वतः ट्युशन घ्यायचो, माझ्याकडे विद्यार्थी होते जवळजवळ. मी ट्युशन बंद केली तर त्या माझ्याकडे 110 विद्यार्थी होते. ते कुठले विद्यार्थी होते माहिती का, सगळ्या क्लासमधनं फेकून दिलेले, म्हणजे यांना कोणीच घेत नव्हतं. तेच तर म्हणजे तुमच्यामुळं माझ्या क्लासचं रेप्युटेशन खराब होतं. आणि ते सगळे दगड माझ्या. आणि ते आई वडील घेऊन येताना काय म्हणायचे माहिती का, हे घ्या हो सर, मारा झोडा काय करायचं करा, पण ह्याला पास करा. आता मी नवीन शिक्षक होतो, माझ्यासाठी ते आव्हान होतं. मग ते पोरगा पण म्हणायचं, काय रे बाबा घ्या हो, त्या हाकलून देत सर, बसू देत नाही त्या, तुम्ही तर बसू द्या. बसू देत होतो. मग माझी पद्धत शिकवायची वेगळी होती. माझ्याकडे एक रूळ होता लाकडी. मी बडवायला सुरुवात केल्याबरोबर आमच्याही बाहेर जायची आणि ज्यांनी शिक्षक ते विद्यार्थी पाठवले, इकडे या, ते तुमचं पोरग काढून घ्या, नाही तर माझं पोरग त्याला गाडून टाकेल कुठं तरी. नाही हो, ही घरात पण आम्हाला ताप देते, त्याला कसं तरी करून शिकवा. मग त्याला मारून झोडून झोडून त्याला त्याच्या डोक्यात कल्पना घातली होती की तुला काय येत नाही. मी म्हणतो तुला सगळं येतं, तू मेहनत करत नाही. तुम्हाला सांगू का, ज्याला 2 आणि 3 मार्क मिळत होते, ज्याला इंग्लिशचं ग का ख येत नव्हतं, ज्यावेळेस ती मुलगी माझ्या क्लासमध्ये आली आणि 10वीला तिला सगळ्यात तिचं वीक इंग्लिश होतं. मग तिचं मी म्हटलं तिकडे प्रिलियम घेतात, आपण पण प्रिलियम घेऊ. आणि मी तिची प्रिलियम घेतली. प्रिलियम घेतल्यावर तिला म्हटलं की बघ, इंग्लिशमध्ये तुला 89 मार्क आहे. आणि एक मुलगा तिथं जो बोर्डामध्ये आला होता तो म्हटला तुमच्या सराला काय कळत नाही, एवढे मार्क पडत नाही. मी म्हटलं एक गोष्ट लक्षात ठेव, माझ्या जजमेंट प्रमाणे तुला 5 मार्क जास्त किंवा 5 मार्क कमी पडतील, पण याच्यापेक्षा कमी तुला पडणार नाही. ते अंकल शक्य आहे काय, म्हटलं होय, कारण मी सगळं जिवंत देवाच्या लोकांनी नेहमी पॉझिटिव्हच बोललं पाहिजे ना. त्यांनी काय सगळं असं घडेल का, अहो तो राजा ज्याचा त्यांनी राजा ज्याच्या खांद्यात उगं फुगीरपणाने म्हटलं देवानं आकाश कपाट उघडली तर असं घडेल का. अरे बाबा घडेल, पण तुला मिळणार नाही. हे घडणार आहे. मी तो क्लास बंद केला, मी सोलापूरला आलो. तिकडून मी परत एकदा तिथं भेट, अंकल बोर्डात इंग्लिशमध्ये मी दुसरी आलोय. जिचं डोकं चालत नव्हतं तिला हाताशी धरून जर एक व्यक्ती तिला मदत करून पुढे नेऊ शकतो. अहो तुम्ही तर जिवंत देवाचे लोक आहेत. जर तुम्ही लढायचं ठरवलं तर देव तुम्हाला गरुडासारखं वर घेऊन जाईल. तरुण थकतील, भागतील, फार ज्वानीतले ठेचा खातील, पण परमेश्वराची आशा धरणारी नवी शक्ती संपादन करतील. मग हे व्यक्तीचं त्याचं काम काय, मी लढणार आहे. लढणं ही भावना ज्याच्यामध्ये नाही तो आयुष्यात कधीच पुढे जाणार नाही. मग कालिद काय म्हणतो, मी 40 वर्षाचा होतो, आज मी 85 वर्षाचा आहे. मला डोंगर द्या. वाटणी करायला सुरुवात केली. तुम्हाला काय पाहिजे, हा मला ते द्या ना, शेत लावलेलं. तुला काय पाहिजे रे, 12 वर्ष त्याने तू भाज्यावर तू युद्धाला, तुला काय पाहिजे, हा मला ते तो भाग दे ना, तिचं विहीर येते काल्या, तुला काय पाहिजे मला. अरे तू 85 वर्षाचा आहे, ते म्हातारे मी तरुण आहे, अजूनही माझ्यामध्ये लढण्याची ताकद आहे. लक्षात ठेवा, कोणी व्यक्ती लढण्यापासून तुम्हाला परावृत्त करू शकत नाही जर तुमच्यामध्ये लढण्याची क्षमता असेल तर. लढण्याची क्षमता ठेवा. मला वाईट वाटतं किती आमचे कमिशनर झालेत, किती आमचे कलेक्टर झालेत ख्रिस्ती पोरं, आणि किती पेंटर आणि कारपेंटर आहे. सगळ्यात जास्त आमचे काय, मग त्यांना विचारलं ना, कारपेंटर येशू सुताराचा मुलगा होता ना, अरे वा. मग येशूनी पाण्याचा द्राक्षरस केला आणि तो रंगात पाणी घालतोस. ज्याच्यामध्ये लढण्याची क्षमता आहे
प्रभू त्याला दाविदासारखं उंच करतो. लक्षात घ्या, जगामध्ये जे लोक मनाने हार मानतात ते हरतात. दाविदाकडे लढायला काय होतं? शौलाकडे लढायचा अनुभव आहे. हो, शौलाला दाविदाला बोलवलं, तुझ्याकडे लढायचा काय अनुभव आहे? बोलवलं. एवढं ठेंगणा पोरगा इकडे. कोण सांगितलं? महाराज हा म्हणतो मी त्या गल्ल्यात हवर जाऊन लोटतो. अरे तू काय अनुभव, काय तू अनुभव? खूप मोठा दांडगा. काय अनुभव? एक मेंढरू अस्वल घेऊन चाललो तो गेलो आणि त्याच्या जबड्यात नाही. अरे त्या अस्वल नाही, तो गल्ल्यात आहे, 11 फुटी गल्ल्यात आहे. दुसरा अनुभव सांग. एक सिंहाला त्यानं मेंढरू घेतलं, त्याच्या जबड्यात मी काढून टाकलं. याच्याकडे 2 लढायचा अनुभव साध्या. शौलाकडं खूप लढायचा अनुभव आहे, पण शौलानं गल्ल्याताकडे पाहिलं आणि तो घाबरला आणि तो म्हणतो मी लढू शकत नाही. दावीद एक वाक्य बोलतो, मेंढरू सिंहाच्या जबड्यातनं काढताना पण देव माझ्यासोबत होता, गल्ल्याताशी लढताना पण देव माझ्यासोबत आहे. मी लढणार नाही तर प्रभूचं नाव मला लढण्यासाठी भाग पाडणार आहे. काय प्रॉब्लेम काय माहिती का तुमचा? आमच्याकडं आम्ही ट्रॅक्स वाटताना फक्त आमचा देव जिवंत आहे. आता तुमचा देव जिवंत सांगू का कसा आहे माहिती का? मला देवाने सांगितलं निनिवेला जा. तो बसला तार्शीशच्या जहाजामध्ये. वादळ आलं, त्या खलाशाने सगळं सामान फेकून दिलं आणि तो म्हटला जहाज हलकं होत नाही, अजून खाली जाऊ, जिथं मोडकं तोडकं जहाजात सामान असतं तिथं जाऊ आणि तिथलं सामान काढू. तिथं गेला आणि बघतो तर काय, एक व्यक्ती खाली मध्ये बसले. तू कोण आहेस बाबा, कुठून आलास? तो काय, मी जिवंत देवाचा सेवक आहे. आमचं पण तेच आहे. आम्ही कोण आहोत? कोण आहोत? बोला. आम्ही तुम्ही कोण? ख्रिस्ती म्हणजे आम्ही, आमचा देव जिवंत आहे. जे देव जिवंत, तुम्ही मेलेले आहेत. देव जिवंत आहे आमचा. शिक्षण 8वी. देव जिवंत आहे. काय करता? हॉटेलात काम. देव जिवंत आहे. काय करता? मी काय करत नाही, बायको नर्स आहे आणि मी नर्सिंगराव आहे. तुमच्याकडे का नाही? आमच्याकडे सोलापूर. बायको ड्युटी, मिस्टर स्टोला पंप मारतात. का? काय कारण आहे? जिवंतपणाचा अनुभव नाही. नीट ऐका, जेव्हा जिवंतपणाचा अनुभव येतो ना तेव्हा तुमची सगळी परिस्थिती बदललेली असते. तुमचं कुटुंब, कुटुंबातले लोक, तुमची स्थिती, या सगळ्यामध्ये फरक. कोणती गोष्ट? मी लढणार, मी लढणार. कोणती अशी ताकद आहे जगामध्ये तुम्हाला वर घेऊन लढणार? ही ताकद तुम्हाला वर घेऊन जाणार आहे. लढणार. तुम्हाला लढवू या लोकांची गरज आहे. शौलाच्या द्वारे पण देव गल्ल्याताला हरवू शकला असता. दाविदाच्या भावांच्या द्वारे पण देव गल्ल्याताला हरवू शकला असता. दाविदाच्या द्वारे देवाने का गल्ल्याताला हरवलं? याचं कारण दाविदाचं स्ट्रॉंग फिलिंग्स. मी लढणार आहे. लक्षात ठेवा, नाशिक मधल्या तरुण तरुणीनो, इथे पुष्कळ विद्वान आहेत, पण देव विद्वानांच्या द्वारे विजय देणार नाही. लढणाऱ्या लोकांच्या द्वारे देव विजय देणार आहे. लढणाऱ्या लोकांच्या द्वारे. गिदोन, त्यानं ओहराकडे लोक नेले आणि परमेश्वर म्हटला तुझ्याकडे आलेले 30,000 लोक जास्त आहेत. अनाउन्समेंट कर. युद्धाचा आवाज ऐकून ज्यांना भीती वाटते त्यांनी पळून जावं. 22,000 लोक पळून गेले. 10,000 लोक राहिले. पाणवठ्यावरती घेऊन जा. जे चाटून पिणारे लोक आहेत ते वेगळे कर आणि हाताजवळ तोंड नेऊन पिणारे लोक ते वेगळे कर. 300 लोक देवाने. तो का म्हटलं माहिती का? सर जास्त लोकांच्या द्वारे मी विजय दिला तर लोकांना असं होईल आम्ही मनगटाच्या द्वारे विजय मिळवला, आणि कमी लोकांच्या द्वारे विजय दिला ना तर त्यांना कळेल हा विजय आमचा नाही, हा विजय आमच्या देवाचा विजय आहे. तुमच्याकडे काही नाही याचा अर्थ तुम्ही युद्धासाठी लायक आहात. समजते का तुम्हाला? बरेच लोक म्हणतात मला देवानं अंबानीच्या घरात जन्माला का घातलं नाही? तो अंबानी रस्त्यावर आणला असता तुम्ही. मी पण म्हणायचो माझ्या काय दिलं नाही ना म्हणायचं. कशाला जन्माला घातलं?
सांभाळता येत नाही, गरजा पूर्ण करता येत नाही. अमिताभ बच्चनने सुद्धा त्याच्या बापाला हाच डायलॉग मारला. कशाला जन्माला घातलं तुम्ही मला? त्याला कुठं कॉलेजमध्ये ॲडमिशन घ्यायचं होतं आणि पैसे नव्हते. मग वडिलाला उशाखाली म्हटले, वडिलाला तसं बोलता येत नव्हतं म्हणून रात्री उशाखाली चिठ्ठी लिहून ठेवली, तुमच्यामुळं मला इतका कशाला जन्माला घातलाय. त्याच्या बापानं पुन्हा चिठ्ठी लिहिली, तुला जन्माला घालताना मी तुला विचारलं नाही, पण आता तुझ्या पोराला जन्माला घालताना तू विचारून जन्माला घाल. तर्कच नाही हो. अमिताभ बच्चन म्हटलं तेव्हा मला कळलं, या जगामध्ये कर्तृत्वान बनायचं असेल तर बापावरती डिपेंड राहून अवलंबून उपयोगाचं नाही. कर्तृत्व निर्माण करण्यासाठी आपल्याला आपल्या स्वतःचं विश्व निर्माण करावं. तेव्हा तो अमिताभ घडला. असंच कोणी घडत नाही. दावीद घडण्यासाठी लढावं लागणार आहे. आणि लक्षात ठेवा, देव लढणाऱ्या लोकांच्या वतीनं लढतो. कोणाच्या वतीनं लढतो? ज्याला वाटतं ना लढायचं. देव म्हणतो फक्त बोलतो. आम्हाला बोलणंच मुश्किल असतं. मग आम्ही काय करतो माहिती का, बाळक साहेब अभ्यास झाला नाही, आता तुम्ही अशी प्रार्थना करा की मी बोर्ड फाडून बाहेर यावं. 35 मिळतील का नाही शंका आहे. बरं, मला जर देवाने एवढी पावर दिली असती ना तर मी रिझल्ट विकले असते हो. समजा देवाने सांगितलं की तेलोरे पास्टर काय काळजी करायची नाही, तुम्ही प्रार्थना केली ना, अभ्यास न करणाऱ्याला सुद्धा तू प्रार्थना कर, मी 90% देतो. मी येतानाच विचारलं असतं किती टक्के पाहिजे? 70%, 1 लाख. मग मला नाही फुट, 1 लाख दे, प्रार्थना करतो. 90%, 10 लाख का मेडिकलला भरत नाही तुम्ही? तू 90% घेऊन मेडिकल करला जाणार आणि जिथं ऑपरेशन नाही तिथं तो ऑपरेशन करून त्यांना फाडणार. मग तुला आता मी नको का फाडू? पण देवाने तसं ठेवलंच नाही. तो म्हटला प्रार्थना पण त्या लोकांसाठी कर, त्या लोकांसाठी करायची जे लढणार आहेत, प्रयत्न त्यांचं यश देणं माझं. म्हणून शास्त्रामध्ये योजना आखणं. योजना, मग तुम्हाला योजना तर करावं लागेल ना. तुम्ही प्लॅन केला, 70% मार्क पाडायचे, प्लॅन केला, योजना आखली. तुम्ही अभ्यास करता आणि इकडे येऊन देवाला म्हणता देवा माझं मार्गदर्शन कर. लक्षात ठेवा, तुम्ही बुद्धीने विषय नाही ना, आता सगळं तुम्ही छानपैकी तयारी करून ठेवली आणि पेपरला जाऊन बसता. छे, वर्षभर जे केलं ते आलंच नाही, दुसरंच आलं. तुझ्या बुद्धीवरती अवलंबून असता. आणि तुम्ही जाऊन प्रार्थना करता रात्री, देवा वर्षभर प्रयत्न केला पण आता मात्र तू मला विजय द्यायचा. आणि तुम्ही म्हणता जे केलं तेच आलं का? तर लक्षात ठेवा, लढणाऱ्यांबरोबर देव असतो. लढा, माघार घेऊ नका. कोणत्याच गोष्टीच्या बाबतीत माघार घेऊ नका. तुमची स्थिती किती पण सामान्य असू द्या, किती पण सामान्य असू द्या, देव धुळीतनं काढ राजगादी बहाल करणारा देव आहे. लक्षात ठेवा. आणि देवाला चमत्कार करण्यासाठी मातीची गरज आहे. कशाची गरज आहे हो? तुम्हाला कशापासून घडवलं? कशापासून घडवलं? म्हणजे देवाला गरज कशाची आहे? आता बघा, शाळेत सर काय म्हणतात, डोक्यात काय? कविता सिस्टर काय म्हणतात तुमच्या विद्यार्थ्यांना? माती भरली काय? माती भरली का डोक्यात? आणि देवाला कशाची गरज आहे? तुमच्या डोक्यात माती असेल तर तुमची माती देवाच्या हातात द्या, आकार देव देईल. असं घडाल. अजूनपर्यंत तुमच्यासारखं कोणी घडलं नसेल. किती सुंदर आहे. अजून एक गोष्ट तुम्हाला सांगतो, लोकांनी तुम्हाला कितीही कचरा समजलं तर तो लोकांचा प्रश्न आहे. देव कचऱ्यालाच उपयोगात आणतो. पण कचरा म्हणू नका, नाही तर इथून पुढे गेल्यावर सगळे कचरा काम करताल आणि स्वतःचा कचरा करून घ्याल. प्रयत्न करा, लढा. लढणं ही तुमची ताकद आहे. प्रत्येक गोष्टीसाठी लढावं लागेल. तुम्हाला माहिती का, याकोब आणि एसाव दोघं आईच्या पोटामध्ये होते. मी काय का बरं का, दोघं आतमध्ये झगडत होते.
ज्येष्ठ पण याकोबाला मिळलं. मग कधी कधी ते याकोब फसवाय, त्याचं असं, याकोबाचं तसं, याकोब. पण ते पोटामध्ये लढत होते ना, तर त्याच्या आईला प्रश्न पडलाय काय, ते देवाच्या माणसाकडे, देवदूताकडे गेले, म्हटले काय माझ्या पोट, अगं बाई तुझ्या पोटामध्ये 2 राष्ट्र आहेत. आणि प्रभू काय म्हणतो माहिती का, वडील धाकट्याची सेवा करेल. म्हणजे याकोब पोटातच लढत होता त्याच्या भावाबरोबर, मला आज जायचं, आधी जायचं. योसेफ असा म्हणतो, तो नाही, आधी मी जाणार. तो म्हणला नाही, मला आधी जायचंय. देवानं बघितलं हा लढतोय ज्येष्ठपणासाठी. आणि बघा आता इतकं आतमध्ये युद्ध चाललं तरी एसाव बाहेर पडला. याकोब त्याच्यात, ती दाई म्हणती त्यानं, अरे तू कसली मुलं आली, त्या एसावाचं तंगडं भरलं या याकोबानं. त्या दाईला कुठं माहिती, आताच चाललं होतं यांचं, मी जातो तू जातो, मी जातो तू जातो. आणि एसाव बाहेर पडला. आता विचार करा, याकोबाने काय म्हटलं पाहिजे, शेट यार, थोडक्यात हुकलो. याकोब म्हटला, अरे पोटात हारलो, जगात नाही हरणार. जेव्हा वाट पाहिली देवाचं अभिवचन होतं, वडील धाकट्याची सेवा करेल, वाढले, तरुण झाले, तो सैतान त्याला विचारत असेल, काय पोटात युद्ध करत होता ज्येष्ठपणाचं, अजून ज्येष्ठ तुझा, अरे ठरायचंय ज्येष्ठपण अजून. बाप मरताना ठरवणार आहे कोण ज्येष्ठ. बापाच्या मरणाचा समय आला. आता घडलं काय, ते सगळं झालं. इकडं युद्धाची याला इतकी सवय लागली होती, ज्याचं ते, आता त्या काळामध्ये पद्धत होती, ज्याचं त्याने करून खायचं. याकोबानं याकोबाचं खायचं, येसावानं आपल्यासारखं नव्हतं बरं का, ते ऍडव्हान्स तेव्हा होते, ज्याचं त्यांनी करायचं आणि खायचं. इकडे याकोबानं वरण केलं आणि खाण्याच्या मूडमध्ये तेवढा ते साल, मला भूक लागली, मला वाढ, मी तुला देतो, पण तुझं ज्येष्ठ पण मला देऊन टाक. युद्ध कुठं होतं, पोटात. आता युद्ध ग्राउंड लेवलला आलं, इथे लढत आहे. अरे भुके पोटी ज्येष्ठ पण जाऊ दे खड्ड्यात, मला पहिले ते तांबडं दे, मला वरण दे. घेतलं अभिवचन, ते वर्णाच्या मोबदल्यामध्ये ज्येष्ठ पण. आता बघा, जेव्हा इसाक म्हातारा झाला, डोळ्याला दिसायला तयार नाही, तो त्याला हरण आणायला सांगितलं. आणि त्यांनी याकोबानं हुशार असल्या कारणानं पट्ट्याच्या आईने त्याला सांगितलं की जा पटकन एक मी कवळं वासरू कापून आणून दे, रांधून दे, मी तुझ्या बापाला चांगलं पकवान करून देते का. गेला तिथं, खाल्लं. ज्येष्ठ पण विकलं का नाही त्याने आधी, आता एवढं लागलं. तुम्हाला थोडंसं दम भरलं नाही का, माझं सगळे आशीर्वाद. अरे तो पोटात असतानापासून युद्ध करत होता, म्हणून देवाने त्याला आशीर्वादित केलं. लक्षात ठेवा, तुमचं युद्ध तुम्ही कदाचित आधी हरला असाल, पण आज लढाल तर तुम्ही युद्ध जिंकणार आहात. आज लढाल तर युद्ध जिंकणार. तुमची जागा तुम्हाला परत मिळेल, तुमचं स्थान. जे प्रभू बोलला होता, काय बोलला होता, वडील धाकट्याची सेवा करेल, हे त्याचं स्थान आहे. वडील धाकट्याची सेवा करेल, ही जागा, हे स्थान आहे. आणि प्रत्येक विश्वासणाऱ्या व्यक्तीच्या मनामध्ये ही भावना असली पाहिजे, मी पुढे जाणार. पुढं तसं जात नाही. अजून एक गोष्ट तुम्हाला सांगतो, बऱ्याच घरामध्ये गेल्यावरती काही तरुण लेकरां, मी दिनाकरांचा हात माझ्या डोक्यावर ठेवला होता, मी आशीर्वाद दिनाकरांचा फोटो बघा ना, पाळायचा दिनाकरण ठेवला. दिनाकरांनी हात ठेवू नये, दिनाकर अख्खा तुझ्यावर बसला ना तरी तुझं काय होणार नाही. हात डोक्यात ठेवल्यावर तुम्ही जर भराभरा वाढायला लागले, मग काय म्हणावं तुम्हाला. डोक्यावर काही युद्ध नसतं, युद्ध डोक्यात असतं, लक्षात ठेवा. हे पण डोक्यातनं काढून टाका. एखादा इन्सिडेंट एखाद्यावरती देवाला कृपा करायची असते तो ठेवतो. बरेच आता माझ्याकडे तुम्ही व्हॉट्सअप बघितलं, कविता सिस्टर आहे ते व्हॉट्सअपकडे, त्यांचे ते साक्ष, तुम्ही ओके म्हणा ना, तुम्ही ओके म्हणा, मी प्रेग्नंट नाही, तुम्ही म्हणल्या देव कृपा बरोबर, आणि मी प्रेग्नंट आहे आणि मी म्हणतो ओके. आता मी सगळ्याच ओके म्हणल्यावर सगळेच वांस त्यांना लेकर झाल्यावर मग विचारलंच नको, ओकेची रांग लागल. ओके ओके, तो टिक्काच मिळणार ओके. आणि आपले अंधश्रद्धाळू लोक एवढे आहेत. एकदा माझ्या शेजारी बसाने तुम्ही ऐका, पळत साहेब नवरा हॉस्पिटलमध्ये ऍडमिट आहेत, आयसीयू मध्ये, प्रार्थना करा आणि ओके म्हणा. ओके म्हणू का प्रार्थना करू, म्हणजे याच्यावरही विश्वास नाही
ते डॉक्टर तुम्हाला माहिती काय, MBBS डॉक्टर असतो, दुसरा तो काय म्हणतात BAMS. MBBS डॉक्टरच्या 2 गोळ्या, BAMS डॉक्टरच्या 15 गोळ्या. मलेरिया, फ्लू, जी गोळी लागल ती लागल. हे आपले सगळे BAMS वाले आहेत. ओके म्हणा, तेल द्या, पाणी द्या, राहिलं तर गंडा दोरा द्या, तेवढं करून. कोणतं वचन आहे पाळक साहेब परीक्षेला जाताना? कोणतं वचन वाचून जाऊ? येऊदासकरने फाशी घेतली, तू पण घे, रिझल्ट लागल्यावर तुला घ्यावीच लागेल. आत्ताच हे असं घडत नसतं. जो लढेल तो विजयी होईल. आमेन म्हणाल का? लढा. आणि गोष्ट तुम्ही लढण्यावरती येऊन मला भेटावं, प्रभूने तुम्हाला विजय दिला, काहीच होऊ शकत नाही. दावीद म्हटलं मी लढेल. दुसरी गोष्ट 17 अध्याय 25 वचन. दुसरी गोष्ट, इस्रायल लोक म्हणू लागले, हा चालून आलेला पुरुष तुम्ही पाहिला ना, तो इस्रायलाची निर्भत्सना कराव्यास आला आहे. इस्रायलाची निर्भत्सना करण्यास आला आहे. जो कोणी त्याला ठार मारील, ठार मारील, त्यास राजा बहुत धन देऊन संपन्न करील. राजा बहुत धन देऊन संपन्न करील व त्यास आपली कन्या देईल. आणि इस्रायलात त्याच्या बापाचे घराणे स्वतंत्र करील. इस्रायल लोक म्हणू लागले, हा चालून आलेला पुरुष तुम्ही पाहिला ना, हा मनुष्य तुम्ही पाहिला ना, तो इस्रायलाची निर्भत्सना कराव्यास आला आहे. निर्भत्सना करण्यास आलेला आहे. जो कोणी त्याला ठार मारील, त्यास राजा बहुत धन देऊन संपन्न करील. तो बहुत धन देऊन संपन्न करील. तरुणींनो ऐका, विजय मिळवणं, लढणं आवश्यक आहे. आता लढण्याच्या प्रोसेसमध्ये ते युद्ध करत असताना, सुंदर आहे बायबल सारखं सुंदर पुस्तक कोणतं नाही आहे. ह्याच्यामधले सिक्रेट्स, याच्यामध्ये जीवन जगण्याची पद्धत जर तुम्हाला समजली, कसा देव तरुणांनी कशा पद्धतीने लढायचं आहे या संबंधाने सांगितले. तो म्हटला दावीद म्हणतो मी लढेल. आता लढल्यावरती त्या ठिकाणामध्ये 3 गोष्टी संबंधाने सांगितलेल्या आहे. जो लढेल, बघा या जगामध्ये राहत असताना जे मुलं आणि मुली शिक्षण घेतात, आई वडील त्या मुलीला शिक्षणासाठी पाठवतात, त्याचं कारण काय हो? मुलींना कशाला पाठवतात? अरे काय कन्फ्यूज आहे तुम्ही. नाही, पायावर तर दुय्यम झालं. पायावर उभं राहून तुमच्या घरात ठेवणार आहे. काय म्हणतात तुझं बाई, चांगल्या घरी लग्न व्हायला पाहिजे. मग पूर्वी पण लग्न होत नव्हती का पुरी घरात ठेवून? आता पूर्वीमध्ये आणि आतामध्ये फरक काय झाला? आता बघा तुम्ही, मुलगा व्हायला सुशिक्षित, गव्हर्नमेंट जॉब, आईचं करायला पाहिजे, माझं करायला पाहिजे. आणि मग किती शिक्षण आहे? नाही, आमची पोरगी सुंदर आहे, 8वी पर्यंत आम्ही शिकवली, पुढे त्रास नको म्हणून घरात ठेवली. तो पोरगा म्हणतो कळवतो. मग तो काय सुंदरपणा नुसतं 1 दिवस 2 दिवस तोंड बघल, 3ऱ्या दिवशी तर फोटोच आहे ना. म्हणून आपल्या मराठीमध्ये काय, म्हणजे मला आठवतं ते चांगलं, आमची आजी जी असायची ती म्हणे, काय हिचा नवरा काम धंदा करत नाही, नुसतं एकमेकाला बघून दाताचं पाणी गिळत बसते. ते जुना डायलॉग होता. ते नवरा काम धंदा करायचा नाही, बायकोला आला की बघत बसायचं. मग त्यांच्या अंगावरनं कपडे असायचे ना, घरात खायला नीट असायचं ना, बसायला पाठ, दाताचं पाणी घेऊन बघा. मग शेजारी बघा, ऐका तांदूळ, ऐका तेल, ऐका मीठ, ऐका साखर, याच्यात आयुष्य. आता तुम्ही काय म्हणता, मुलगा, आता मुलगी बघायला गेलो तुम्ही काय नाही, एकाला दोघाचा आधार असला तर बरं. म्हणजे तुम्ही पहिले काय म्हणता की आधी काय तिचं करिअर, बरोबर आहे की नाही? का पोरगी म्हणते नाही माझं लग्न करून दे मग मी करिअर. अगं लग्न केलं गेले तर करिअर नाही, धुणं भांडे करावं लागतात. करिअर कुठलं करते? धुणं भांड्यापासून वाचण्याच्यासाठी तर तुला करिअर करावं लागतं. का?
ज्यांनी शिकलं नाही ते धुणं भांड्याला मोकळेच आहेत ना, त्या बायका येतात तुमच्या घरी भांडे घासायला. काय सांगतो ते नीट लक्ष द्या. दावीद तो म्हणतो मी लढतो. हे वाक्य ऐकल्याबरोबर ही बातमी राजाकडे कोणीतरी घेऊन गेलं. आता इकडे येऊन ते सांगतो लढल्याबद्दल काय म्हणणार आहे. तो म्हणतो जो कोणी लढला आणि विजय मिळवला तर काय बहुत. राजा त्यास बहुत धन देऊन काय मिळालं. बहुत धन देऊन संपन्न धन. धन पहिलं काय म्हटलं. बहुत धन. धन. दुसरं व आपली कन्या त्यास देईल. पहिलं काय हो? मग काय. कन्या. आमच्याकडे उलट आहे. पहिले कन्या बाद में धन. आणि तुला पहिले लग्न होऊ द्या. आणि डायलॉग काय असतं माहिती का. नाही ग मी तुझ्यासाठी खड्डे हो मी पाठी वाहते. तुम्ही खड्डे खोदा मी माती भरते आणि मग आपण दोघं लुटूपुटूचा. अरे तांदूळ कसे माहिती कर तुला. तेल कसं माहिती का. आणि तुला किती 1-2 माणसाचं जेवण करायला किती तांदूळ लागतो किती डाळ माहिती काय माहित नसतं. मुळामध्ये युद्ध तिथं सुरू होतं. कुठं. पहिलं युद्ध मग धन मग कन्या. आमची सुरुवात उलटी आहे. आम्ही लढतो कशासाठी. कन्यासाठी पहिले लढतो. दावीद म्हणतो आधी लढाई. लक्षात ठेवा तरुणांनो तरुणींनो पहिलं तुम्हाला युद्ध करायचं असतं. ज्या गोष्टी युद्ध करताना. युद्ध म्हणजे करिअर आहे. युद्ध म्हणजे तुम्हाला जी गोष्ट हे युद्ध केल्यावर मिळणार आहे ती गोष्ट धन आहे. आणि मग म्हटलं कन्या लग्न. अशा चुका जीवनामध्ये करू नका की ज्या चुकांनी तुमचा विजय तुमच्या हातातून निसटून जाणार आहे. अशा चुका जीवनामध्ये करू नका की ज्या गोष्टी तुम्हाला पहिल्या करायच्या होत्या परंतु त्या न करता तुम्ही ज्या गोष्टी तुम्हाला मिळणार आहे त्याच्यासाठी युद्ध केलेलं आहे. सगळं युद्ध कशासाठी असतं. दावीदानं युद्ध केलं पण त्याच्या अगोदर त्याला माहिती होतं तो मला विजय मिळवायचा आहे. त्याच्या डोक्यात कल्पना विजय. तरुणांनो तरुणींनो एक डोक्यामध्ये ठेवा पहिल्यांदा मला विजय मिळवायचंय. माझं जीवन घडवायचं आहे. मला आठवतंय एक मुलगी मुंबईमध्ये होती. क्लास 1 ऑफिसर. मला ज्यावेळेस तिचा कॉल आला त्यावेळेस तिने सांगितलं की 2 लाख रुपये सध्या माझा पगार आहे. तिने सांगितलं पण मी आता सुसाईड करणार आहे. म्हटलं का. आणि तुम्हाला का कॉल केला. तुम्हाला ओळखते का. नाही मी तुम्हाला ओळखत नाही. माझ्या मावशीने तिला मी सांगितलं मी सुसाईड करणार. तर त्यावेळेस तिने सांगितलं की एकदा पास्टर तेलूरला कॉल कर मग सुसाईड कर. म्हटलं तू एवढी मोठी ऑफिसर तुला 2 लाख रुपये पगार. होय 2 लाख रुपये पगार आहे. मुंबईमध्ये माझा स्वतःचा बंगला आहे. माझ्याकडे सगळं काही चांगलं आहे. मग आता सुसाईड का करत आहे तू. मी लव्ह मॅरेज केलं. आई वडिलांना सोडलं. पतीसाठी घर सोडलं. सगळं कमवलं त्याच्या हातामध्ये दिलं. पण आत्ताच्या स्थितीला माझा नवरा दुसऱ्या एका स्त्री बरोबर त्या मुलीला घेऊन राहत आहे आणि तो आता माझ्याकडे लक्ष. माझं जीवन सगळं संपलेलं आहे. म्हटलं ठीक आहे. मग आता ते ज्याच्यासाठी मी घर सोडलं ज्याच्यासाठी सगळं सोडलं त्या व्यक्तीने मला धोका दिला आणि आता तो माझ्यासोबत राहत नाही म्हणून मी सुसाईड करणार आहे. सुसाईड कर पण 10 मिनिटं मी सांगतो तर ऐक मग तू बिंदास मर. ठीक आहे म्हटलं तू मरणार आहेस. त्याने तुला फसवलं. तुझा दृष्टिकोन पण योग्य आहे पण याच्यानं फरक त्याला काय पडणार आहे. त्याला तर तेच पाहिजे की तू ज्या दिवशी तू मरशील हा दुसऱ्या दिवशी तिच्यावर लग्न करणार आहे. तो राहणार म्हटलं आनंदानं. पण माझ्या बायबल प्रमाणे सुसाईड करण्याला स्वर्ग राज्य नाहीये. बरं आता तू मेली. तुझे आई वडील 4 दिवस दुःख. तुझ्यासाठी तर तुझ्या आई वडिलांसाठी तू तेव्हाच मेली जेव्हा तू त्यांच्या इच्छेच्या विरोधात लग्न केलेलं आहे. एक गोष्ट लक्षात ठेव. समजा तू सुसाईड केली मेली ना तर 4 दिवस तुझे आई वडील तुझ्यासाठी रडणार आहेत. 5व्या दिवशी प्रत्येक जण आपापल्या कामात जाणार आहे. तुझा नवरा पण दुसऱ्या स्त्रीबरोबर लग्न करून जिच्यावर त्याचं प्रेम आहे तिच्याबरोबर तो राहणार आहे. जगाला एवढा सुद्धा फरक पडणार नाही. अरे पण तू
एवढं करिअर केलं, शिक्षण घेतलं, 2 लाख रुपयाची नोकरी आहे, पुन्हा तुझ्याकडे बंगला आहे, गाडी, तू काय मिळवलं, काय साध्य केलं? अरे सगळं मरण्यासाठी केलं का? अरे तुझ्या मरण्यानं कोणाला फरक पडत नाही. मरणं आणि मरण्यानं जग थांबणार नाही. आता जगून दाखव. घाबरणारे लोक मरतात, लढणारे लोक जिवंत राहतात. तुझं अस्तित्व काहीच नसणार आहे. अरे जगून दाखव, काहीतरी जीवनामध्ये ध्येय ठेव. असल्या व्यक्तीसाठी मरते ज्या व्यक्तीला तुझी किंमत नाही. त्यापेक्षा मी तुला म्हणतो, जो व्यक्ती तुझ्यासाठी क्रूसावरती गेला ना, त्याच्यासाठी जगून दाखव, तुला स्वर्ग राज्य प्राप्त होईल. ते म्हणते पावट साहेब मरणार होते, फॅनला दोरी लावली, त्याचा फोटो सुद्धा तिने मला पाठवला. आता मरत नाही, आता जगून दाखवते. एक गोष्ट ध्यानात ठेवा, जीवन जगायचं ना, पहिलं प्राधान्य लढण्याला द्या. बाकीच्या गोष्टी लढता लढता देव, धन आणि लग्न 2 गोष्टी देतो. मग लग्नासाठी का लढता? तिथं बघा तुम्ही त्या आई वडिलांचं, माझं लग्न त्याच्याबरोबर लावून दे, नाहीतर मी मरते. मर बाई. आता तिथं जाऊन मरणारच आहे ना. आणि तिकडून आलं, मला घरात घ्या नाहीतर मरते. का तर तो त्रास द्यायला लागला. तेव्हा बी मरते, आता बी मरते, त्यापेक्षा आताच मर. ना रहेगा बाज ना बजेगी. कुठं प्या करत बसायचं? आधी लग्न लावून दे म्हणून रडायचं, आणि झाल्यावर परत घ्या म्हणून रडायचं. अहो, असलं लाचारीचं जीवन विश्वासणाऱ्याने जगायचं नाही. विश्वासणाऱ्याने जगताना लढत लढत जगायचं. त्याला मिखल तर मिळणारच मिळणार, राजपद सुद्धा मिळणार आहे. काय प्राधान्य, प्रेफरन्स कशाला? आणि लक्षात ठेवा, हे सगळं जे 4 दिवसाचं असतं. हो बघा ना, त्याला तुम्ही म्हणा, अगं सोनू पिल्लू, कोंबडीचा का मांजराचा माहित नाही. अगं पिल्लू, तुझा आवाज ऐकला नाही ना तर कसं कसं तरी होत आहे. ते हो का? हो का रे जान? जान जानू असं काहीतरी शब्द. आता एवढं खोलात मी जात नाही, मला काय पडलं, जान तर जाऊ द्या, जान तर नाही, पिल्लू उडू तर द्या पुढे. काय करायचं? त्याची डायला काय करायचं? जान असं होतं ग तसं. ते हो ना जान, माझं मला सुद्धा, अरे तुला बघितल्याशिवाय माझं हे नाही विचारत. अरे जान कामाला जातो का 24 तास घरातच पडलेलास? तू दिवस रात्र माझ्याशी बोलतो, खायचं काय, प्यायचं काय, राहायचं काय. हे जान एक दिवशी जानचं तुमची जान घेऊन टाकतं बरं का, मारून टाकतं तुम्हाला. गेली जान. आता हिचं बोलणं किती आवडत असतं त्याला. आई वडिलाला वाटतं झोपलं पोरग, किती अभ्यास करून करून झोपलं. अभ्यास करताना बी त्याच्या पुस्तकात पण मोबाईल होतं आणि ते चॅटिंगच होतं, दुसरं काय नव्हतं. त्या बहिणीने दुसरं काही केलं नाही, तेच केलेलं. आणि आता रात्री झोपतात आणि झालं, पळून गेले, केलं लग्न, सगळं छान झालं. भाई तुझा आवाज ऐकून ऐकून तर माझ्या मेंदूच्या नसा फुटायला लागल्या. आता पिलाचा आवाज त्यावर तर लय आवडतो. पिलू तू बोल ना, पिलू तू बोल ना. आता पिल्लू झाली कोंबडी आणि ती लागली कॉक करायला खोडू कोंबडी. तेव्हा हा व्हॅलेंटाईन डेला एक साडी, एक ड्रेस. आता घरात गेलो रोज एकदा चॉकलेट. ती काय स्वप्न घेऊन नाही, तिथं तुम्हाला एक देत होता, आता घरी गेल्यावर रोज देईल. त्याच्या बापाची पेंड आहे, शिपायाचं काम करतो, 4000 पगार. तुला देता देता 2000 उसने काढून काढून ते साठवून त्यांनी लाखभर कर्ज लग्नाच्या आधी करून ठेवले. ते कधी फेडणार आणि तुला पिलाला कधी चॉकलेट आणणार आणि कधी दाणे टाकणार. आता आवाज झाला कर्कश. म्हणजे पहिलं महत्व काय आहे? युद्ध. युद्ध, करिअर. हा डायलॉग पोरांना ऐकू नका बरं का. ती पोरगी म्हणत असते इंजिनियर चालवतो, पण ह्याच्या नादी लागले आणि ते खाली मान घालून टाकते. का ते याला 4000 पगार असतो आणि त्याला वाटतं खरंच अहो इंजिनियर चाल असतं तर तुमच्याकडे डुंकून पण बघितलं नसतं त्याने.
ह्या असल्या पिल्याला कोणता इंजिनियर घेऊन जाणार आहे? हे पिलू बोलत होतं तिथे दिवसरात्र. या पिल्याला कोण ओढून घेऊ? हिला खुराड्यातच टाकणार नाही. हे पिल्याला खुराड्यातच पडावं लागणार आहे. लक्षात ठेवा, तरुण थकतील, भोर जवानीतले ठेचा खाऊ नका. एक आयुष्यातली ठेस तुम्हाला आयुष्यभर उद्ध्वस्त करेल, पण गरुडासारखं लढाल आणि वर उडाल तर प्रभू तुमचं जीवन स्थिर करेल. प्रभूला तसल्या तरुणांची गरज आहे, तसल्या तरुणांची गरज आहे. जीवनामध्ये सगळ्यात महत्वाची गोष्ट कोण? दावीद पहिल्यांदा लढला असं नाही म्हटलं, तुमच्या मिखलचा हात जर माझ्या हातात देईल आत्ता जाऊन जिंकून येतो. बघा आमच्या तरुण म्हणतात द्या ना हो, भीक मागितल्यासारखी पोरगी मागतात, द्या ना हो. आणि ते बघतात. कोणता पिक्चर आला होता तो सलमान खान, कबूतरचं काय गाणं होतं? कुठला पिक्चर? वा, प्रगटीकरण समजत नाही बरं का, पण हे महिने तो म्हण तुमची मुलगी मला द्या, जा कमून आण पाय. तो हिरो आहे. 1 तासामध्ये 3 तासाचा पिक्चर, त्याच्यामध्ये 10 मिनिटाच्या शॉट मध्ये एवढा नोट जमा करून आला. हे आपली पोर. आता सलमान सारखं जातोच कामाला. जीवन हे चित्रपट नाही, जीवन वास्तव आहे, वास्तव आहे. आणि लक्षात ठेवा, एकदा लिहिलेला अध्याय कोणाला खोडता येत नाही, हे पण लक्षात ठेवा. जे जगायचं, जे करायचं ते हातातून निसटून गेलं तर पुन्हा घडणं नाही. आणि जो एकदा घडला त्याला उद्ध्वस्त करण्याची ताकद पुन्हा कोणामध्ये नाही. दावीदाला मिखल देण्यापासून शाऊलानं किती ठरवलं? दावीदाला मिखल देवानं दिली का? त्यानं युद्ध केलं. प्रथम युद्ध करताना. आता अजून एक गोष्ट तुम्हाला सांगतो. तुम्हाला माहिती का पवित्र शास्त्रामध्ये शमशोन यानं पहिल्यांदा स्त्री मिळवण्याचा प्रयत्न केला आणि त्याच्या बटा गेल्या. दावीदाने युद्ध केलं, शमशोन युद्धाला तयार होता. त्याच्या डोक्यात युद्ध चाललंय. दलीला विचारती तुझ्या अचाट शक्तीचं मर्म कशामध्ये? नीट आहे का? एक तरुण आणि एक तरुणी या जगामध्ये देवाने तिला पाठवलं ना, अचाट शक्ती घेऊन पाठवलं, असंच नाही पाठवलं, काहीतरी टॅलेंट घेऊन पाठवलेलं आहे. माझ्या तरुण लेकरांनो, तरुण मुलांनो, तरुण मुलींनो, प्रभूनं तुम्हाला विशेष ज्ञान घेऊन जगामध्ये पाठवलेले, काहीतरी वेगळं बनण्यासाठी. एक गोष्ट तुम्हाला सांगू का? नवरा आणि बायको जगात सगळेच बनतात. सगळेच बनतात ना, नवरा बायको. लग्नाला हे माझे मिस्टर, तो ही माझी वाईफ. ते कोण आहे? ते तिचे मिस्टर आणि ती त्याची वाईफ. ते कोण आहे? ते तिचे मिस्टर. अरे मग इथे सगळे मिस्टर आणि मिसेस आहे. कलेक्टर कोण आहे? बनलं काय? मिस्टर आणि हे कलेक्टर. आता सगळे मिस्टर आणि मिसेस येतात आणि कलेक्टर येतो. सगळे मिस्टर आणि मिसेस उभे, कलेक्टर आले, आणि मिस्टर आणि मिसेस आले तर काय विषय? हे पण मिस्टर आणि हे पण मिस्टर आहे. तुमचे मिस्टर आणि मिस्टर मध्ये काय फरक आहे? आणि तुम्ही यांच्या मिसेस, कोण कोणाच्या मिसेस याच्यात काय नाही, कोण कलेक्टर याला महत्व आहे. म्हणून जीवनामध्ये लढणारे लोक वर जातात. मिस्टर आणि मिसेस हे स्वप्न देव पूर्ण करतो. अजून एक गोष्ट मला सांगतो, देवानं सगळ्यांसाठी फासळ्या ठेवल्यात आणि सगळ्या फासळ्यांसाठी आदाम. फासळ्याने काळजी नाही करायची की अगं बाई माझा आदाम कुठे, आणि आदामाने ती काळजी नाही करायची अरे देवा माझी फासळी कुठे गेली. प्रॉब्लेम हाच आहे. आणि होतं काय माहिती का, चुकून दुसरीच फासळी आणून बसवतो, ती फिटच होत नाही. ते म्हणतात नाही विचार पटले नाही, फासळीच बसली नाही. पण खरं युद्ध करा. कशासाठी युद्ध? तिथं असं म्हटलं
की जर लढला, वाचा वचन 25 वचन, हा, जो कोणी त्याला ठार मारील त्यास राजा बहुत धन देऊन संपन्न करील. किती धन? बहुत धन. किती धन? तुम्हाला किती पैसे पाहिजे? मला वाटतं नाशिकच्या लोकांना गरीबच राहायला वाटतं. किती पाहिजे? किती? खूप म्हणजे किती? एवढं? किती पाहिजे? बहुत. बहुत म्हणजे मोठा हात आहे ना. आता तुम्ही लाख माझ्यासमोर एवढा करा ना, तुम्ही पायाचं ह्याच्यात नाही काहीतरी करतील बरं का. हा पायाचा आपण एवढं बोलतो, एवढं का तेवढं का, एवढं पाहिजे का म्हणते. नाही हो, तुम्ही लाख मला म्हणलं तर कुठं मला माझं द्यायचं? तुम्हाला देणारा तो बरं आहे. बहुत धन. राजा तुम्हाला किती देणार आहे? आणि तुमचा राजा स्वर्गात आहे. पृथ्वी तलावर तुम्हाला बहुत युद्ध करायचंय. युद्ध केल्यावर देव तुम्हाला बहुत धन देणार आहे. कुठलं युद्ध? विचारांचं युद्ध. तुम्हाला कमजोर करणार, तुम्हाला निराश करणार, तुम्हाला खिन्न करणार, तुम्हाला कष्ट करणार. सैतान तुम्हाला डिप्रेशन मध्ये घालत असतो, निराश करत असतो. निराश. माझ्या जीवनामध्ये तो प्रसंग आला. फ्लॅशबॅक मध्ये जेव्हा मी जातो ना, आहे तो सचिन, एक दिवस त्या खोलीमध्ये बसून तो रडत होता, मी रडत होतो. ते दिवस आठवतात. त्याला माहिती की मी सगळं सोडून, सोलापूर सोडून, ओक्साबोक्षी लहान मुलासारखा तो रडत होता. की ती परिस्थिती होती की आता सगळं संपलंय, संपलं, आता काही नाही, पुढे उभं राहू शकत नाही, पुढे जाऊ शकत नाही. झिरो, सगळं झिरो झालेलं होतं. आणि लोकांनी पण तसं मला सांगितलं होतं की सगळं संपलं. त्याला विचारा तुम्ही बाहेर येतो, गाडीवर बसल्याचे पाळक लोक मला घेऊन जायचे. पाळक साहेब हे ठिकाण सोडा, जावा. आणि तुमच्यासाठी कदाचित तो चान्स हुकला. मला एका आमच्या पाळकाने सांगितलं होतं, तुला नाशिकमध्ये जा, तुला तिथं सेवा करू देतो. नाशिकमध्ये तुला मंडळी त्या ठिकाणात ऑलरेडी आपलं काम आहे, तुला तिथं जायचंय. नाशिकमध्ये मी येणार होतो, म्हणजे जवळजवळ 27-28 वर्षापूर्वी. तुम्हाला म्हटलं, तुम्हाला वाटलं असेल आले असते तर बरं झालं असतं नाही का, नाशिकमध्ये आले असते. संपलं होतं सगळं. आणि खरंच मला मनापासून वाटलं की आता मिनिस्ट्रीमध्ये मी सगळा संपलो, आता नाही उभं राहू शकत. एक पवित्र आत्म्याच्या अग्नीनं, प्रेरणेनं मला उभं केलं. म्हटलं नाही, लढ, उभं राहा. आज लोक तुला नावं ठेवत आहेत, लोक तुला बोलत आहेत. आणि लक्षात ठेवा, जगामध्ये कोणत्याही व्यक्तीला कोणी कधीच ॲप्रिसिएशन करू शकत नाही, कारण सगळे इक्वल बुद्धीचे लोक आहेत. माणूस आहे हो सगळेजण, कोण नाही किंमत करणार तुमची. सगळे तुम्हाला नावं ठेवतील. पण तुम्हाला उभं राहून तुमचं विश्व निर्माण करावं लागतं. आणि त्याच्या पलीकडे जाऊन तुम्हाला सांगतो, प्रारंभी पृथ्वी आकार विरहित आणि देव बोलला. कधी बोलला? जेव्हा पृथ्वी आकार विरहित आणि, म्हणजे जेव्हा तुम्ही शून्य होता तेव्हा देव तुमच्याशी बोलतो. किती सुंदर आहे. झिरो आहे तुम्ही, काहीच नाही तुमच्याकडं, त्याच प्रभू तुमच्याशी बोलायला काय सुरुवात करतो माहिती का? हा दिवस चांगला आहे. पहिला दिवस जेव्हा तुम्ही शून्य होता ना, देव तुमच्या एका एका दिवसाला चांगलं बनवायला सुरुवात करतो. चांगलं प्रभू जे बनवतो ते चांगलं. शून्य असाल घाबरू नका, झिरो झालेला असाल, परंतु शून्यात देवानं तुमच्याशी बोलायला सुरुवात केली पाहिजे. शून्यामध्ये तुमच्याशी कोणी व्यक्ती बोलत नसतं, तुम्हाला फोन लोक तोंड फिरवून जातात. पण चांगली गोष्ट कोणती माहिती का? तोंड फिरवणाऱ्या लोकांची तोंड देव तुमच्याकडे करत असतो. जी तोंड एक दिवशी फिरवतात, नंतर एक दिवस असा येतो सगळ्याची तोंड तुमच्याकडे लागून ते म्हणतात, देवानं दिलं, देवानं नेलं म्हणणारा इयोब, ज्याचं शरीर फोडानं भरलेलं होतं, ज्याची लेकरं मेली होती, ज्याच्या कन्या मेल्या होत्या, ज्याचं धन गेलेलं होतं, आता इयोबाच्या आणि क्षेम कुशल विचारण्यासाठी लोक त्या ठिकाणात गेले. शास्त्र सांगतं इयोबाचं वाढलेलं धन, त्याला मिळालेलं सुंदर कन्या,
त्याची सगळी संपत्ती दुप्पट प्रभूने त्याला दिली. त्यास फिरवलेल्या तोंडाने यहोवाच्या देवाचा धन्यवाद केला. लक्षात ठेवा, युद्ध करणाऱ्या लोकांना देव धन आणि लग्न सगळ्या गोष्टीचा पुरवठा करतो. म्हणून तरुण तरुणीनो, वैचारिक युद्ध आत्ता हरू नका. पहिलं प्राधान्य विचारांमध्ये प्रगल्भता एरियाला येऊ द्या. प्रगल्भता विचार सगळ्यात महत्वाची गोष्ट मी तुम्हाला सांगतो. राजा युद्ध जिंकल्यावर काय शब्द वापरला पहिला तो पहा, जर तू विजय मिळवला तर. जो कोणी त्याला ठार मारील त्यास राजा बहुत धन देऊन संपन्न करील. पहिले काय करणार राजा? का बहुत धन देणार आहे? नाही, त्याचं कारण त्याच्या पुढे दिले. बहुत धन देऊन संपन्न करील व आपली कन्या त्यास देईल. म्हणजे धन कशासाठी देणार होता? मुलगी देणार होता म्हणून धन देणार होता ना. म्हणजे जेव्हा तुम्ही लढता, देव पहिले तुम्हाला श्रीमंत करतो. कशासाठी? चांगली मुलगी मिळावी म्हणून. समजतंय का तुम्हाला? मी असे मिसमॅच जोडपे पाहिलेत. मुलगा खूप सुंदर असतो, दाखवतो. आता नको दाखवायला, भांडण लागतील. ते पाळक आमच्या गावाला ह्याच्यासाठीच येतात काय? फार सुंदर असतं. ब्रदर, माझी वाईफ. हो का? आमचं लव्ह मॅरेज आहे. तिच्यासाठी येडा झाला होता. काय पाहिलं रे बाबा हिच्यामध्ये? आणि तिची बाई घेऊन पळायला चाललाय तिच्या माग. काय येडी चाळी? अरे काय जीवनात महत्वाचं आहे? लढाई. लढाई केली की काय मिळणार आहे? देवाची पद्धत आहे. पहिले देव काय करतो? आधी धनवान व्हा, मग मुलगी. आमचं उलट आहे. हाय ते धन मुलीसाठी घालून मोकळे. उदयपुत्रानं काय केलं? कसबिनीवर आपला पैसा उधळला, झाला बेकारी, बसला डुकरं चारत. प्रश्न तोच आहे. बायबल ज्याला समजतं ना, तो सिस्टमॅटिक जातो. सिस्टमॅटिक. म्हणून तुम्ही बघा, पहिली गोष्ट प्राधान्य तुमच्या करिअरला, तुमच्या आत्मिक जीवनाला. जेव्हा तुम्ही या गोष्टी करता तेव्हा देव तुम्हाला बाकीच्या गोष्टी देतो. धन पण दिलं आणि मुलगी पण मिळाली. विवाह घराणं. पुढे काय म्हटले? आणि इस्रायला त्याच्या बापाचे घराने स्वतंत्र करेल. काय करलो अजून? घराण्यावर का? युद्ध करणारा व्यक्ती. आता मी युद्ध केलं, मी युद्ध केलं, मला देवानं बहुत धन दिलं, माझं लग्न पण झालं. लग्न करून तुमचं घराणं स्वतंत्र. स्वतंत्र म्हणजे काय? लोक तुमच्या घराण्याकडे अट्रॅक्ट व्हायला पाहिजे. हो, असं तुम्हाला तुमच्या नावानं घराण्यानं ओळखलं पाहिजे. जेव्हा आता मी कुठे प्रिचिंगला गेलो, मीटिंगला गेलो ना, लोक येतात, तुम्ही टेलर आहे का? म्हटलं आम्ही पण टेलर आहे. मग अमके टेलर आहे? मला माहित नाही, आडनाव बंधू. का तर आता माझं घर, आधी पण मी टेलर होतो. हो, तेव्हा कोणीच विचारत होतं तुम्ही टेलर आहे का म्हणून. तेव्हा गेलो तर मी टेलर आहे. मी हो का? वा बाजूला. काय पराक्रम केला टेलर आहे तू? आता आता बळबळ ते जाधव, ते भुरंगे, इकडं कोण असेल सॉरी बघा, तुमचं मला माहित नाही. त्यांच्या घरात ते हे दिले, ते आमच्या टेलरचं हे ते. एवढं लांबून कशाला फिरून येतात? खरानं स्थापित करतो देव. समजते का तुम्हाला? असं कर्तृत्व करा की लोकांनी तुमच्याबरोबर नाती निर्माण केली पाहिजेत. असं कर्तृत्व करा. तुमच्याबरोबरची नाते कोणी तोडता कामा नये. असं कर्तृत्व करा. तुमच्या घराण्याचे संबंध कोणी तोडता कामा नये. असं कर्तृत्व करा. अशी स्थापना करा. असं तरुण पण गरुडासारखं वर उडणारा सुद्धा किती त्याचं म्हटलं, तो त्याचं घराला स्थापित करणार आहे. एकच मुद्दा पाहूया, संध्याकाळची मीटिंग आहे. बघायचं का एक मुद्दा? हो का नाही?
सगळ्यांनी बोलला जरा हात वर करा, कुणाला ठेवायचं? मेजॉरिटी हो, मनापासून आहे ना? 28 वचन वाचा. दावीद त्या लोकांपाशी भाषण करीत होता, ते त्याचा वडील भाऊ अलियाब याने ऐकले. तेव्हा तो दाविदावर संतापून म्हणाला, येथे आलाच कशाला? थोडीशी शेरडे मेंढरे रानात आहेत, ती तू कोणाच्या हवाली केली आहे? तुझी घमेंड व तुझ्या मनाचा उद्दामपणा मी जाणून आहे. तू केवळ लढाई पाहण्यास येथे आला आहेस. तिसरी गोष्ट, चौथी गोष्ट, जेव्हा तुम्हाला गरुडासारखं वर उंच, नीट ऐका बरं का, दाविदाला देव राजा बनवत आहे, योसेफाला देव स्वप्न दाखवतो, 11 पेंड्या तुझ्या पेंडीला नमन करतील. तुम्हाला पण मी आज एक स्वप्न दाखवून जाणार आहे. आजचा माझा उपदेश, या उपदेशानं एखाद्या तरुणीचं, एखाद्या तरुणाचं मन बदललं. माझी इच्छा नाही सगळ्यांनी योसेफ बनावे, देवाची पण इच्छा नाही सगळे योसेफ बनावे, मला सगळेच दावीद बनवायचे. एक दावीद, एक योसेफ, जो घराणा निर्माण करणार आहे, जो राष्ट्रासाठी आशीर्वादाचं कारण बनणार आहे, जो इस्रायलमध्ये आपलं अस्तित्व इतकं स्ट्रॉंगली बिल्डअप करणार आहे, इतकं स्थाप आहे. तसं या नाशिकमध्ये तुम्हाला देव अशा पद्धतीने घडवू इच्छितो की तुम्ही त्या पद्धतीने घडल्यावर राष्ट्रांसाठी तुम्ही आशीर्वादाचं कारण ठरा. ऐका, पण जेव्हा हे घडत असतं तेव्हा एक गोष्ट लक्षात येईल का, तुमचं खच्चीकरण होणार हो. ठीक आहे, तुम्हाला देवाने स्वप्न द्या आणि तुम्हाला आजपासून, आता तुम्ही म्हटलं की नाही बाबा मला मोठं व्हायचंय, तिथं कोणीतरी विचार केला नाही आता युद्ध करणार आहे, लगेच कोणतरी हा पेटलं लाकूड, मीटिंगने पेटलं, आपल्याकडे म्हणतात पेटलं रे बाबा, पेटलं. आम्ही असे चुचकवायचो. तारा मीटिंगचं हे झाल्यावरती आमच्या घरामध्ये वातावरण, मी आमचा भाऊ हा पेटला आता पेटला. मग तिथं असं असतं का, अरे हा चल तुला पुढे जा, कोणी पुढे जाऊ देत नाही कुणाला. आणि सगळ्यात जास्त डेंजर विश्वासणारे बरं का, बाहेरचे परवडले पण घरातले नको, फार डेंजरस. योसेफाला खड्ड्यात कुणी टाकलं? भावानी टाकलं का नाही? मग तुम्हाला कोण खड्ड्यात घालणार? आणि खड्ड्यात कोणाला घालतात माहिती का? ज्याच्याकडं तुम्ही ऑलरेडी खड्ड्यात आहे, तुम्हाला कुठं घालायचं अजून? ऑलरेडी खड्ड्यातच आहे, याला कुठं खड्ड्यात टाकायचं? तो खड्डा म्हणतो अरे अजून किती हातात ठेवतो का नाही मला? ज्याच्याकडे स्वप्न आहे त्याला खड्ड्यात टाकण्यासाठी जिव्हा पण आहेत. धन्य ते लोक खच्चीकरण होऊ देत सुद्धा उभे राहतात. खच्चीकरण होणार आहे, तुमच्या प्रत्येकाचं खच्चीकरण होणारच आहे. मंडळीत असू द्या, आत्मिक जीवनामध्ये असू द्या, शाळेमध्ये असू द्या, बिझनेसमध्ये, नोकरीमध्ये, कोणत्याही क्षेत्रामध्ये. नातेवाईक पण तुमचं खच्चीकरण करणार, कोणी तुम्हाला चांगलं नाही म्हणत. आणि चर्चकडनं पण अपेक्षा करू नका, लक्षात ठेवा. आणि सगळ्यात जास्त खच्चीकरण चर्चमध्ये होतं बरं का, होतं का नाही? अरे बाप रे, तुमची मंडळीमध्ये होत नाही म्हणजे तुम्ही तर लय भावी मंडळी. घ्यायला पाहिजे प्रभूने बोलू, हे प्रभू सेंट थॉमसला घेऊन जा, कशाला ठेवलं इथं? अहो येशूचे शिष्य एवढे भामटे होते, ते एकमेकाचे पाय खेचत होते. आणि तिथं तर येशू शिकवत होता, पण येशू असा तसा नव्हता, मनातलं जाणणारा होता. हो, याच्या मनात काय चाललंय आम्हाला तर कळत नाही, तुम्ही तोंडावर हसता एक आणि करता दुसरं. सिस्टर लय प्रेम करतात. येशू हुशार होता, येऊद्याला अरे मुका घेणारच मला धरून देणार आहे, त्याला माहिती होतं. ही जी भावना आहे हे तुम्हाला चर्चमध्ये अनुभव आहे. ऐका, मी का तुम्हाला सांगतो, देवाला वाटतं तुम्ही चर्चमध्ये मोठं व्हावं, वाढावं. देव तुम्हाला स्वप्न देतो,
पवित्र आत्म्याची कृपादान, सेवेसाठीचं पाचारण, सेवेसाठीची योग्यता देत असताना मानवी दृष्टिकोनातनं योग्यता देत नसतो. देव त्याच्या दृष्टिकोनातली योग्यता तुम्हाला देत असतो. तुम्हाला माहिती का, 12 शिष्यांमध्ये येशू फक्त पेत्राला बोलतो, पेत्रा तू तरुण असशील तेव्हा मनाला येईल तिकडे सेवेला जाशील, म्हातारा होशील, तुला चालवत नाही, कोणीतरी येऊन तुझ्या हाताला धरून तुला सेवेसाठी घेऊन जाईल. काय योग्यता होती पेत्राची? मित्र म्हणतो पेत्राविषयी कोणतरी असं बोलल्यावरती येशूचे शिष्य म्हणले असतील, येशूला तर काय माणसं पाळखायची जाणीवच नाहीये, ह्याला 3दा शिव्या यांनीच दिल्या होत्या पेत्रानेच, ठीक आहे, पेत्राने आणि पेत्राने येशूचा त्या चाकराचा कान पण कापला होता तलवारीत. तलवार पण चालवतो, शिव्या, काय योग्यता आहे? तलवार चालवतो, शिव्या देतो, नाकारतो कोंबडा, काय योग्यता आहे? पण प्रभूला माहिती आहे ना, जिथं मनुष्याची योग्यता संपती तिथं देव उपयोगी पात्र बनवायला सुरुवात करतो. अजून एक उदाहरण सांगू का तुम्हाला? बलाम संदेश आहे बरं का, आणि संदेश त्याला ज्ञान सांगण्यासाठी गाढव बोललं. कुणाचा वापर केला? हुशार गाढव आहे का संदेश आहे? कोण आहे? मी काही जरा जास्त स्पिरिच्युअल नाही, गाढव हुशार आहे बोललं ना, नाही, हुशार कोण आहे? आणि देवाने वाचा कोणाला दिली? विद्वान व्यक्तीला. म्हणतो म्हणला ज्ञानी लोकांना ज्ञान सांगण्यासाठी मूर्ख ते निवडलेले आहेत. किती सुंदर आहे. आज सकाळी हुशार बनू नका, मूर्ख बनून देवा, तेव्हा मला काही कळत नाही असं बोलायचं. काही लोक आहे येतात तेव्हा ते सांगतात ना इलेक्शनला बरं, मला द्यावर का मत, मंडळीचं मीच बरं करेल. तू सगळ्यात डेंजरस आहे. तुम्हाला सिद्ध करावं लागत नाही. सिद्ध कोण करतं? गाढवाला गाढवाला देवाने वाचा दिली आणि गाढव संदेष्टाशी बोललं, संदेष्टाशी बोललं. तुम्ही मूर्ख आहात, कोणाला उपयोगी नसाल, ही तुमची योग्यता आहे देवाकडे येण्यासाठी, ही तुमची योग्यता. तुम्ही स्वतः देवाकडे जाल, आपलं काहीतरी सांगण्याचा प्रयत्न कराल, देव कधी वापरणार नाही आणि प्रभू समोर तुम्ही जाल. म्हणून तुमचं खच्चीकरण कोण करत असेल ना, तर समजायचं तुम्ही सेवेसाठी योग्य आहात. आमेन म्हणाल का? जरा जोरात आमेन म्हणाल का? कोणीतरी तुमचं खच्चीकरण, तुला काही येत नाही, नाही येत नाहीत, येत नाही तुला काय. जेव्हा तुम्हाला काही येत नसतं आणि देव त्यांनाच घेतो. आता समजा मला काहीतरी यायला लागले, मला काय, आता तुम्हाला थोडंसं वाचनाचं ज्ञान आहे. एक मिटिंगला आम्ही गेलो होतो, त्याला निलोला विचारा बाहेर गेला, हा तिकडेच गेलो होतो, आहेत सिस्टर आहेत, तुमच्याच गावाला आलतो, तुमच्याच गावचं उदाहरण सांगतो, इथून नाही बोलत. येशू ख्रिस्ताला अंजिराच्या झाडाला शाप दिला, दिला का नाही दिला? लिहिलंय का तसं दिलाय म्हणून? लिहिले? कुठं लिहिले? बोलला इथून पुढे तुला मी काय काय पण लिहिलंय कुठं? मग कसं ओळखायचं शाप आहे? तुम्ही ठरवणार. हो ते सगळं झालं, पण शाप दिला असं लिहिलं का? नाही लिहिलं, नाही लिहिलं, कुठेही काढा लिहिलेलं नाही. आता तुम्हाला माहिती, आता तुम्ही वाचताना मी प्रीचिंग केलं, येशू ख्रिस्ताना अंजिराच्या झाडाला शाप दिला. आता तुम्हाला ते विद्वान आहात तुम्ही, देव माझ्याकडून बोलून गेलं, येशू ख्रिस्ताने अंजिराच्या झाडाला शाप दिला. तुम्ही सगळा संदेश ऐकता, छान, माझ्या शेजारी येताना बसतात, बाळक साहेब देव शाप देऊच कसा शकतो? त्यांनी पहिला देव कसा काय शाप देऊ शकतो? देव शाप देऊ शकतच नाही. चाललं ना, कुणाला शाप देऊ नका, आशीर्वादच द्या. मानवताच्या पुस्तकात काय लिहिलं? या सर्व संदेशाची वचनं, यात लिहिलेल्या आज्ञा पाळणारा आणि त्याच्या मागे आशीर्वाद
दावत येतील. आणि यातली आज्ञा जो मोडतो त्याच्या पाठीमागे हे सगळे, हे कोणी दिलं? देवाने दिलं ना. मग झाडाला फळ नाही येणं काय? तो म्हणतो तुझ्या झाडाला फळ येणार नाही, तुझ्या पिकाला आणि तुझं चांगलं पीक म्हणजे तुला फळ. आता हे काय झालं? आता देव कशाला वापरेल? यांनी जर का थकूड करत बसला मग देव पहिले बाबा तुझं खच्चीकरण होऊ दे, पहिले तू शून्य बन, खूप विद्वत्ता घेतली देवाला प्रश्न करतील ते देवा. आता बघा, देवानं मातीपासून माणूस कशापासून निर्माण केला? तुम्ही विश्वास ठेवता? एक विद्वान आहे, देवाला कोणी निर्माण केलं? याला डोक्यात दगड. विषय तोच आहे, कोणाला वापर करणार? देव कसा काय निर्माण झाला त्याचं उत्तर पण अगदी सोपं आहे. देव स्वतः काय बोलतो माहिती का? मी यहोवा देव आहे, मला कोणी निर्माण केलं नाही, मी स्वतःच अस्तित्वात आलो, मी स्वतः, आणि मी मानव निर्माण केला. कोणतरी एक ऑटोमॅटिक घडलं. सायन्स पण सांगतं बरं का. सायन्स काय सांगतं माहिती का? मनुष्य हा फार मोठी उत्क्रांती आहे, आणि त्या उत्क्रांतीमध्ये काय सांगतो की पहिला मनुष्य जो तयार झाला त्याच्यामध्ये अमिबापासून ते फुटला, त्याचे आता ते सायन्स तुम्ही शिकलाय, आणि मग ते त्याची उत्क्रांती होत होत मग अमिबा, मग त्याच्या पुढे आमक, मग माकड, मग तमक, मग मनुष्य. म्हणजे पहिला मनुष्य अस्तित्वात येण्याच्या मग सायन्स काय म्हणतो? आपोआप अस्तित्वात आला. आणि तो पण काय म्हणतो? मी. तुम्ही सायन्स विश्वास ठेवता आणि देवाच्या वचनावर विश्वास ठेवत नाही. देव म्हणतो मी, मला कोणी निर्माण केलं नाही, पण माणूस मात्र त्या ठिकाणामध्ये देवानं निर्माण केलेला आहे. आता तुम्ही विद्वत्ता धारण करत बसला तर तुमच्या डोक्यात अनेक प्रश्न सैतान घालत बसणार आहे. सैतानाला माहिती आहे देवाने माणसाला मातीपासून निर्माण केलं, आणि सैतानाला हे पण माहिती आहे. बघा तुम्ही त्या प्रभू येशू ख्रिस्त त्या गेल्यानंतर गर्सेकराच्या प्रांतामध्ये तो सैतान म्हणतो, अरे परात्पर देवाच्या पुत्र, आम्हाला का त्रास देतो? तुझ्या समयापूर्वी तो आमच्याकडे का आला? त्याला माहिती आहे येशू कधी येणार आहे, त्याचा समय कोणता आहे, पण तो तुम्हाला अडकून टाकतो ना. सांगण्याचं तात्पर्य, तुम्ही शून्य व्हा. कुठल्या प्रकारचे विचार तुमच्या डोक्यामध्ये ठेवू नका. आणि कोणी जर तुम्हाला शून्य केलं असेल, तुमचं खच्चीकरण केलं असेल, तर घाबरू नका. का? देव खच्चीकरण करणाऱ्या व्यक्तीलाच आपल्या हातामध्ये घेऊन वापरत असतो. म्हणून लक्षात ठेवा, लोक तुम्हाला टाकून बोलणार. काय त्यांनी टाकून बोललं? थोडी मेंढरं आहेत ना, ती कोणाच्या हवाली केली? त्याच्या भावाने प्रश्न केला, थोडी मेंढरं आहेत ना, कोणाच्या हवाली? हे वास्तव आहे. तुमचं जे जीवन आहे ते वास्तव आहे. जे तुम्हाला काम आहे ना, लोक तुम्हाला तेच काम विचारतात, त्याच्यापेक्षा वेगळं काम नाही तुम्हाला विचारलं. पण तुम्हाला तुमच्या कामाच्या वेगळ्या कामासाठी प्रभूने बोलवलेले आहे. नीट ऐका, आता जे तुमचं काम आहे ते काम तुम्हाला करावं लागणार. एकेकाळी माझं काम पण मर्यादित होतं, पण माझं काम ते नव्हतं जे मी करतो तो. आता जे मी करतो ते माझं काम आहे. जाता जाता मी तुम्हाला सांगेल, जेव्हा तुम्ही वर उडण्याचा प्रयत्न करता तेव्हा तुमचं खच्चीकरण होतं, परंतु प्रभू खच्चीकरण झालेल्या लोकांना आपल्या हातानं वापरून स्थिर स्थावर करत असतो. देव बाप तुम्हाला आशीर्वादित करो. आपल्या जागेवरती आपण उभं राहूया, आपले डोळे आपण बंद करूया, आपल्या मान आपण झुकूया, आपली मस्तक आपण लावूया. देवाचं वचन आपल्याकडे आलेलं आहे, त्या वचनानं आमची भेट घेतलेली आहे. नम्र होऊया. तरुण थकतील, भागतील, भर जवानीतले ठेचा खातील. परमेश्वराची आशा धरणारे नवी शक्ती संपादन करतील. तुम्हाला वाटतं का प्रभूची नवीन शक्ती तुम्हाला मिळावी? तुमच्या शक्तीपेक्षा वेगळी शक्ती, तुमच्या ताकदीपेक्षा वेगळी ताकद. आशा संपली असेल तर देवाकडे पहा. तुम्हाला तो अनुभव आला असेल की लोकांनी तुम्हाला टाकून बोललेलं आहे, तुम्हाला धिक्कारलेलं आहे. तुमच्याच लोकांनी तुमच्या तोंडावरती तुमचा अपमान केला असेल. दाविदाच्या भावाने त्याच्या तोंडावरती त्याला बोललं.
परंतु आज सकाळी एक नवीन सुरुवात प्रभू करणार आहे. हे तरुणा, आशावादी तरुण बनून या ठिकाणातनं बाहेर पडायचं का जसं आहे तसं तुला बाहेर पडायचं? हे तरुण बहिणी, दाविदासारखं बनून, योसेफासारखं बनून बाहेर पडायचं का आहे तसं तुला बाहेर पडायचं? अवश्य दुर्लक्ष करा त्या गोष्टीकडे. लोक तुमच्याविषयी काय बोलत आहे, पण प्रभू आज तुमच्या संबंधाने बोलत आहे. तू एक तरुण आहे, तू एक तरुणी आहे, तुला गरुडासारखं वर उडायचंय. गरुडासारखं खच्चीकरण झालंय, सोडून द्या. आता खच्चीकरणानंतर दावीद मेंढर चारणाऱ्यापासून राजा बनणार आहे. योसेफ खड्ड्यातनं मिस्राचा अधिकारी बनणार आहे. तुम्ही देखील खच्चीकरण, अपमान, प्रतारणा, लाथाडणं जाणं, पराजय, कर्जबाजारीपणा, तुच्छता याच्या नंतर तुमच्यासाठी एक सन्मानाचा दर्जा असणार आहे. या सकाळी देवाला धन्यवाद द्या, देवाचे आभार माना आणि म्हणा, प्रभू मी मानवी बुद्धीकडनं नव्हे तर तुझ्या वचनावर विश्वास ठेवत आहे. हे सर्व समर्थ देवा, ही तुझी लेकरं आहेत. गरुडासारखी नवीन आशा त्यांच्यामध्ये निर्माण कर. थकलेलं नव्हे तर वर उडणारे त्यांना बनव. आत्मिक जीवनामध्ये त्यांना जाग कर. करिअर, आत्मिक जीवन या सगळ्यांकडचं त्यांचं लक्ष लागू. आम्ही साधारण व्यक्ती म्हणून जन्माला आलो नाही, आम्ही कर्तृत्व करण्यासाठी आलो. मेंढर चालणार हे आमचं वास्तव आहे, पण तुझं वास्तव राजा आहे. 11 पेंड्या माझ्या पेंडीला नमन करतील हे तुझं वास्तव आहे. आमचं वास्तव एक बलात्कारी, पोटीभराच्या पत्नीवरती बलात्कार करणारा हे आमचं वास्तव. पण प्रभू तुझं वास्तव हे आहे, तू मिस्त्राचा अधिकारी. आज तसं तू या लोकांना बनव माझ्या देवा. आज दुपारी जेव्हा ते आपल्या घरी जातील, आपल्या कामकाजाला सुरुवात करतील, त्यांचे विचार बदललेले असू दे, युद्ध करणारे असू दे. आज सैतानाला त्यांनी सफन करून सांगावं, अरे सैताना, तू आम्हाला जे बनवलं त्यातून आम्ही बाहेर पडलो आणि आम्हाला कळलं आम्ही साधारण तरुण तरुणी नाही, तर देवाच्या हातातले प्रतिभावंत आणि अद्भुत अशा प्रकारची लेकरं. पुन्हा एकदा आम्ही सहज बन तुझ्या ते संध्याकाळची सभा आशीर्वादित कर. आज जे आलेत त्या प्रत्येकाची भेट घे, त्यांच्या सोबत तुला येशूच्या नावात ही प्रार्थना विनवणी केली म्हणून